मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. 12वी बोर्ड परीक्षेसाठी आपण सुरू केलेल्या वन शॉट लेक्चर सिरीजमध्ये आपण आज घेणार आहोत मॅथेमॅटिकल लॉजिक, जो की बोर्ड परीक्षेमध्ये 8 मार्कांसाठी विचारला जातो. 12वी मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयाचा पार्ट 1 मध्ये पहिला चॅप्टर आहे मॅथेमॅटिकल लॉजिक. बघा, भरपूर विद्यार्थी जेईई किंवा सीईटी ह्या परीक्षांचा अभ्यास करत असताना बोर्डसाठी दुर्लक्ष करतात. हा चॅप्टर जो आहे तर जेई मध्ये अत्यंत कमी वेटेज आहे, नसल्यासारखंच आहे. भरपूर वेळेस याचा प्रश्न सुद्धा विचारलेला नाही. त्या ठिकाणी हा मॅथमॅटिकल रिझनिंग नावाने जो चॅप्टर आहे. मात्र जे विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर जर तुम्ही बोर्डच्या दृष्टिकोनातून करसाल, जर पूर्ण चॅप्टर करसाल तर तुम्हाला सीईटी मध्ये 2 प्रश्न या चॅप्टरवरती असतात. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग एंट्रन्सची तयारी करत नाहीत, म्हणजेच जे विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा अदर फील्डमध्ये जायचं असतं, तर ते विद्यार्थी ज्यांनी फक्त बोर्डसाठी हा विषय ठेवलेला आहे, मॅथमॅटिक्स हा विषय ज्यांनी फक्त बोर्डसाठी ठेवलेला आहे, तर त्यामध्ये भरपूर बहुतांश विद्यार्थी असे असतात की ज्यांना मॅथमॅटिक्स एकतर अवघड जातो, समजत नाही. मग समजलं नाही की मग ते त्याचा अभ्यास करत नाहीत. या ठिकाणी लक्षात घ्या, हा चॅप्टर असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही बेसिक गोष्टी यायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. याचे जे काही बेसिक आहेत ते अत्यंत वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही मॅथमॅटिक्स शिकलेले आहेत तर त्याच्यापेक्षा हा अत्यंत वेगळा चॅप्टर आहे. अत्यंत सोपा चॅप्टर आहे. बोर्ड परीक्षेत तुम्हाला हमखास 8 मार्क देऊन जाणारा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॅथमध्ये फक्त पास व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या चॅप्टरमध्ये 8 पैकी 8 मार्क मिळायलाच पाहिजे. इतका सोपा हा चॅप्टर आहे. बघा, या ठिकाणी आपण या चॅप्टरमध्ये काही गोष्टी बघणार आहोत, जसं की स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिंग, कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल्स. त्यानंतर आपण बघणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स अँड अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिंजन्सी, क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, ड्युअलिटी, निगेशन ऑफ परफॉर्म स्टेटमेंट आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर जो की ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक म्हणून ओळखला जातो आणि ज्याला आपण ओळखतो स्विचिंग सर्किट या नावाने, तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला, या ठिकाणी सुरुवात करूयात आपण. सगळ्यात सुरुवातीला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आता म्हणतात सर तुम्ही तर आत्ताच म्हटले की या ठिकाणी काही बेसिक गरजेचं नाही, तर बेसिक काहीही गरजेचं नाही मॅथमॅटिक्स. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला जे स्टेटमेंट बघायचं आहे तर याच्यासाठी बेसिक कोणतं गरजेचं आहे, तर बेसिक गरजेचं आहे की आपल्याला इंग्रजीचं काही ग्रामर माहित आहे का. आता म्हणतात की सर मग ग्रामर शिकवता का. नाही, या ठिकाणी आपल्याला ग्रामर शिकायचं नाहीये. आपल्याला फक्त बघायचं आहे की इंग्लिश ग्रामर मध्ये आपण काही गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यात पहिली गोष्ट होती की काही वर्ड्स, काही लेटर्स पासून आपण वर्ड्स बनवले. बरोबर, लेटर्स पासून काही वर्ड्स बनवले, त्या वर्ड्स पासून आपण काही सेंटेन्स बनवले आणि त्या सेंटेन्सला आपण वेगवेगळ्या पद्धतीने कॅटेगराईज केलं होतं. तर असे टाइप्स ऑफ सेंटेन्स किती बघितले होते आपण, सर 4 बघितले होते आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स. या ठिकाणी सेंटेन्सचे मग टाईप कोणते कोणते आहेत, तर तुम्ही सांगसाल सर असर्टिव्ह सेंटेन्स आहे, ज्यालाच आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं एक्सक्लामेटरी सेंटेन्स, त्यानंतर आपण बघितलं होतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि सगळ्यात नंतर आपण एक बघितलं होतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता हे 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स झाले. आपण या ठिकाणी इंग्लिशचं ग्रामर शिकत नाही आहोत. आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट काय कशाला म्हणतात ते बघायचं आहे. तर बघा, मला हे 3 जे काही सेंटेन्सचे टाइप आहेत त्यांच्यामध्ये काहीही घेणं देणं नाही. मला गरजेचं आहे असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला की आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स नावाने सुद्धा ओळखतो. तर लक्षात घ्या, मग असर्टिव्ह सेंटेन्स कुणाला म्हणायचं. जसं की मी तुम्हाला सांगतो आहे, इंग्लिश ग्रामर मध्ये सेंटेन्सचे 4 टाइप्स आहेत. हे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलं, हे मी तुम्हाला सांगितलं. ओके, तर ते झालं असर्टिव्ह सेंटेन्स. सांगणे, सांगणे जे सांगितलं. ठीक आहे, सांगितलं मीन्स इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे, आता काही गोष्टी अशा असतात की सांगितल्यामध्ये ऑर्डर देणं होतं. मग ते ऑर्डर दिलं की मग ते इंटरोगेटिव्ह बनतं. आपल्याला त्याच्यात जायचं नाहीये. ठीक आहे, फक्त इन्फॉर्मेशन काय शेअर केली, हे झालं आपलं असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं, मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्राचं कॅपिटल आहे, राजधानी आहे. ही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली. समजा मी तुम्हाला म्हटलं
पुणे इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. पुणे मी म्हटलं पुणे महाराष्ट्राचं कॅपिटल आहे. हालाकी हे चुकीचं आहे. ते आपण नंतर बघणारच आहोत. ठीक आहे? की मग याच्यामध्ये काय? पण मी हे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलं. काय म्हटलं मी तुम्हाला या ठिकाणी पुणे इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे इन्फॉर्मेशन चुकीचं असो, बरोबर असो. त्याच्यात जायचं नाही. आपण फक्त बघायचं आहे, की हे सेंटेन्स कोणतं आहे? असर्टिव्ह आहे, डिक्लेरेटिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहे, इंटरोगेटिव्ह आहे. ठीक आहे? असर्टिव्ह आणि डिक्लेरेटिव्ह एकच. तर हा सेंटेन्स कोणता झाला? असर्टिव्ह टाइपचा झाला. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जे सेंटेन्स असर्टिव्ह टाइपचं असेल, त्या सेंटेन्सला आपण लॉजिकमध्ये म्हणत असतो स्टेटमेंट. ठीक आहे? चला बघा. काय म्हटलं या ठिकाणी? अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously. स्टेटमेंट कोणाला म्हणायचं? जे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह असतो. स्टेटमेंट कोणाला म्हणायचं? जे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह असेल त्याला. आता याच्या समोर काय? की मग ते स्टेटमेंट काय असेल? आयदर ट्रू ऑर फॉल्स. एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, त्याच्याशी आपण त्या भानगडीत पडायचं नाही. पहिले बघायचं की हे असर्टिव्ह आहे का? डिक्लेरेटिव्ह आहे का? आहे, तर मग ते आपलं स्टेटमेंट झालं. क्लिअर? आता बघा, मी तुम्हाला 2 सेंटेन्स सांगितले होते. मी तुम्हाला 2 सेंटेन्स सांगितले. पहिलं सांगितलं मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे ट्रू आहे का? येस, बिलकुल. हे ट्रू आहे. मी तुम्हाला दुसरं सांगितलं पुणे इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ट्रू आहे का? नाही. ते सेंटेन्स एकतर ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एकाच वेळेस ते ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे असं असू शकत नाही. ठीक आहे? चला. या ठिकाणी स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय लोअर केस लेटर्स. स्टेटमेंट जे आहे तर इंग्लिश अल्फाबेट्स मधले जे लोअर लेटर असतात, ठीक आहे, ABCD EQRS, तर त्याने आपण डिनोट करत असतो. या ठिकाणी आपण बघत असतो ना, आपल्याला जे काही 12वी बोर्ड मध्ये आपण पेपर लिहिणार आहोत, तर आपण फक्त डिनोट करायची PQRS. ठीक आहे? तुम्हाला फार फार झालं तर 3 सेंटेन्स असतील. ठीक आहे? 3 स्टेटमेंट असतील. 3 पेक्षा जास्त असणार नाही. फार फार झालं तर 4 असू शकतं. जर चौथा आला तर योग्य आहे. ठीक आहे? PQRS या स्मॉल लेटर्सने त्या ठिकाणी स्टेटमेंटला डिनोट करायचं. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट डिनोटेड बाय 1 ऑर कॅपिटल T फॉर ट्रू, 0 ऑर F फॉर फॉल्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्टेटमेंट जर ट्रू असेल, तर त्याचं ट्रूथ व्हॅल्यू 1 लिहायचं किंवा कॅपिटल C लिहायचं. आणि जर फॉल्स असेल तर 0 लिहायचं किंवा F लिहायचं. ओपन सेंटेन्सेस, imperative sentences, exclamatory sentences and interrogative sentences are not considered as statements in logic. मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं, की या ठिकाणी फक्त आणि फक्त स्टेटमेंट कुणाला म्हणायचं? जे असर्टिव्ह असेल, जे की डिक्लेरेटिव्ह असेल. जे असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह टाइपचं सेंटेन्स आहे त्यालाच स्टेटमेंट म्हणायचं. बाकीचे या ठिकाणी स्टेटमेंट नाही. क्लिअर सगळ्यांना? हा होता पहिला बेसिक, की स्टेटमेंट नेमकं म्हणायचं कुणाला. ओके, चला आपण बघूयात समोरचं. यानंतर आपण बघणार आहोत लॉजिकल कनेक्शन. बघा लक्षात घ्या, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट जर आपण कनेक्ट केले, तर त्या स्टेटमेंटला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे? काय आहे बघा, when 2 or more simple statement are combined using logical connective, then the statement of form is called compound statement. त्यानंतर सब स्टेटमेंट कुणाला म्हणायचं? तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जे सिंपल स्टेटमेंट आहे त्याला म्हणतात सब स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट्स कनेक्ट करण्यासाठी आपण जो काही सिम्बॉल यूज करतो त्या सिम्बॉल्सला म्हटले जातात लॉजिकल कनेक्टिव्ह. मग या ठिकाणी आपण स्टेटमेंट कसे कनेक्ट करतो? जसे की आपण इंग्लिशमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. समजा मी तुम्हाला 2 सेंटेन्स सांगितले. ओके, समजा मी तुम्हाला 2 सेंटेन्स सांगितले. समजा पहिलं सांगितलं मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके, आणि मी समजा तुम्हाला दुसरं सांगितलं की पुणे इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग हे 2 स्टेटमेंट जर मी तुम्हाला म्हटलं कंबाईन करा, एकत्र करा, तर मग त्या ठिकाणी काय सांगतात? मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड बट, ठीक आहे, जे काय इंग्लिश ग्रामरमध्ये बघसाल, बट पुणे इज नॉट द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी काय केलं? 2 वेगवेगळे स्टेटमेंट आपण कोणत्यातरी एका शब्दाने जोडले. अँडने जोडा, बटने जोडा, और ते जे काही वेगवेगळे शब्द या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वापरतो. ठीक आहे? मॅथेमॅटिक्स मध्ये आपण शब्द न वापरता आपण सिम्बॉल वापरतो. ठीक आहे? तर त्यांना म्हटलं लॉजिकल कनेक्टिव्ह.
मग हे लॉजिकल कनेक्टिव्ह किती, तर मॅथमध्ये आपण त्याला एक 5 याच्यामध्ये कॅटेगराईज केलेले आहे. तर पहिला आहे बघा कंजक्शन. कंजक्शन म्हणजे त्या ठिकाणी आपण शब्द वापरतो अँड. ठीक आहे. आता हा अँड शब्द मॅक्सिमम टाइम म्हणजे जवळपास 90% अँडच आहे. बट काही वेळेस काय होतं, की ह्या अँडच्या जागी आपल्याला दुसरा शब्द देतात. जसं की बट, जसं की इट. ठीक आहे. असे काही शब्द देतो. याने सुद्धा या ठिकाणी आपण 2 स्टेटमेंट कनेक्ट करतो. जर असे शब्द दिले तर त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याचा सिम्बॉल ठीक आहे. या प्रकारचे उलट्या प्रकारचा व्ही किंवा ए आहे. ठीक आहे. असंच हां, हे म्हणू शकता तुम्ही त्याला. एक्झाम्पल काय असू शकतं, की आपण जसं मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं, की आपण स्टेटमेंट कशाने डिनोट करतो? स्मॉल लेटर्सने, लोअर केसने बरोबर? पी, क्यू. मग मला जर एक स्टेटमेंट पी अँड दुसरं स्टेटमेंट लिहायचं असेल, तर मी पहिलं स्टेटमेंट लिहितो, दुसरं स्टेटमेंट लिहितो आणि दोघांच्या मध्ये व्ही सिम्बॉल देतो. ठीक आहे? अँडचं. तसंच दुसरं आहे या ठिकाणी डिसजंक्शन. डिसजंक्शनसाठी आपण ऑर. ऑरसाठी डिसजंक्शन म्हणतो आपण. ठीक आहे? आणि मग ऑरसाठी येतो व्हीचं सिम्बॉल वापरतो. ठीक आहे? या ऑरसाठीच एक दुसरा शब्द येतो आयदर. यासाठी एक दुसरा शब्द काय तो आयदर. तर जवळपास 99% ऑरचेच असतो. ठीक आहे. काही-काही वेळेस आयदर हा शब्द जर आला तर त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. तो सुद्धा ऑरच्या अगेन्स्ट घ्यायचा, जो की आपण व्हीने डिनोट करतो. त्यानंतर येतं बघा निगेशन. एखादं स्टेटमेंट. सपोज मी तुम्हाला बघा मी तुम्हाला मुद्दामून एकाच स्टेटमेंट याच्यासाठी 4-4 वेळेस म्हणसाल तुम्हाला सांगितलं सर भरपूर वेळेस तेच स्टेटमेंट सांगताय. तर ते तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. तर मी तुम्हाला परत तेच स्टेटमेंट सांगतो. कोणतं? मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग जर मी त्या ठिकाणी नॉट म्हणायचं असेल, त्याचं निगेशन करायचं असेल, तर या ठिकाणी बघायचं नाही, की अर्थ बदलतोय का काय? आपल्याला त्याशी काही घेणं-देणं नाही. या ठिकाणी निगेशनचा अर्थ होतो, की फक्त जे स्टेटमेंट आहे त्याच्यात तुम्ही नॉट टाका. मग समजा मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग याचं निगेशन काय होईल? मुंबई इज नॉट येईल फक्त तिथं बाकी काहीच नाही. ओके? आणि त्याच्यानंतर जसं की तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये शिकला असाल, काय की तुम्ही एखादं सेंटेन्स ज्याला तुम्ही काय करायचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. बरोबर? निगेटिव्ह बनवायची, निगेटिव्हला पॉझिटिव्ह बनवायचं. पण त्या ठिकाणी अर्थ बदलू देत नव्हते. इथं त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. तिथं अर्थ बदलला बदलू द्या. तिथं फक्त काय करायचंय स्टेटमेंटमध्ये नॉट आहे का? हे बघायचं. जर स्टेटमेंटमध्ये नॉट नसेल म्हणजे समजा मी तुम्हाला या ठिकाणी एक दिलं समजा मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. मी काय म्हटलं मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आणि म्हटलं की याचं निगेशन करा. मग याचं निगेशन करा तर फक्त काय करायचं तर इजच्या नंतर फक्त इथं नॉट लावायचं. हे झालं निगेशन. ओके. मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. राइट. मग ते डिनोट कसं केलं जातं? डिनोट कसं केलं जातं निगेशन? तर निगेशनचं सिम्बॉल हे असतं. म्हणजे आपण सिमिलॅरिटीचं सिम्बॉल द्यायचो, या ठिकाणी निगेशन. ठीक आहे? चला. त्यानंतर येतं बघा या ठिकाणी कंडिशनल त्याला दुसरा शब्द आहे इम्प्लिकेशन. बरोबर? त्याला कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन या ठिकाणी म्हणू शकता आणि तो डिनोट केला जातो एक सिंगल एरो आहे. तो डिनोट केला जातो सिंगल एरोन. ठीक आहे? बघा या ठिकाणी हे स्टेटमेंट कोणत्या ह्याच्यामध्ये येतं? ज्या ठिकाणी इफ, देन जसं की आपण मॅथमध्ये थेरम शिकलो होतो बघा काही. ठीक आहे. तर थेरममध्ये असायचं की इफ डॅश दे. ठीक आहे. त्याच्यासाठी हा एरो वापरला जातो सिंगल एरो. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी इफ देन मध्ये जे काही पहिलं असते ना पहिलं सपोज या ठिकाणी पहिला पी आहे. तर त्या पीला म्हटलं तर अँटिसिडंट. त्या पीला म्हटलं तर अँटिसिडंट किंवा त्यासाठी दुसरा शब्द आहे हिपोथेसिस. जो क्यू असतो ना क्यू, त्या क्यूला म्हटलं तर बघा कॉन्सिक्वंट किंवा दुसरा शब्द आहे त्याला कन्क्लुजन. ठीक आहे. आणि त्याला वाचतात काय? पी इम्प्लाइड क्यू. ठीक आहे. जे पी सिंगल एरो थ्रू दिलेला आहे त्याला वाचतात पी इम्प्लाइड क्यू. दॅट्स इट. त्याच्यानंतर शेवटचं कनेक्टिव्ह आहे या ठिकाणी बाय कंडिशनल ज्याला की आपण डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतो. आणि हे दोन्ही साइडला एरो असतो याचा. याच्यात जो एरो असतो तो डबल साइडला. ठीक आहे. मग याचा अर्थ काय? हे कुणासाठी वापरतात? हे वापरतात इफ अँड ओन्ली इफ साठी. इफ अँड ओन्ली इफ साठी. बरोबर? जसं की समजा आता सपोज क्रिकेटचा मॅच चालू आहे. मग क्रिकेटमध्ये आपण काय म्हणतो? इंडिया विल विन द मॅच इफ अँड ओन्ली इफ ऑल द प्लेयर्स गिव्ह देअर 100%. जर पूर्ण प्लेयर्सनी त्यांचं 100% योगदान दिलं तर आणि तरच भारत जिंकेल. ठीक आहे. इफ अँड ओन्ली इफ ज्या स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओन्ली इफ येतं. ठीक आहे. तेव्हा दुसरं ह्या पद्धतीने सुद्धा आपण लिहित असतो. तर त्या ठिकाणी वापरलेलं डबल इम्प्लिकेशनच आहे. ओके. आणि हे डबल इम्प्लिकेशन याला वाचतात सी डबल इम्प्लाइज सी.
याला असतात पी डबल इम्प्लाइज क्यू. क्लिअर? आता ही पी डबल इम्प्लाइज क्यू जे असतं आपण आता समोर रूल्स मध्ये बघत असताना त्याला बघताना असं या ठिकाणी मला सांगून ठेवतो की हे जे पी डबल इम्प्लाइज क्यू आहे ना तर त्याचा अर्थ होतो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे हा दोघांच्या इम्प्लिकेशन आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. कंपाऊंड स्टेटमेंटसाठी या ठिकाणी आपण ट्रूथ टेबल बघणार आहोत. बघा ट्रूथ टेबल कुणाचा म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे अँड दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे. त्याच वेळेस तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असतं. अदरवाईज फॉल्स. म्हणजे पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. ठीक आहे? काय पण असू द्या. पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, काय पण असू द्या, दोन्ही फॉल्स. त्यावेळेस पूर्ण स्टेटमेंट फॉल्स असतं. कुणामध्ये? कंडिशनलमध्ये. जर दोन्ही पण ट्रू आहेत तर आणि तरच ट्रू. अदरवाईज याच्या बिलकुल उलट डिसजंक्शनमध्ये जर दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स. दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स. अदरवाईज सगळे true. म्हणजे पहिलं ट्रू ऑर दुसरं फॉल्स. काय पण असू द्या. पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, काय पण असू द्या. ऑलवेज ट्रू. फक्त केव्हा फॉल्स असेल जेव्हा दोन्ही पण फॉल्स असतील तेव्हा. फरक कळाला कंजक्शन डिसजंक्शन मधला. कंजक्शन मध्ये काय दोन्ही ट्रू तरच ट्रू अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शन मध्ये काय दोन्ही फॉल्स तरच फॉल्स अदरवाईज दॅट्स इट. आता त्याच्यानंतर लक्षात घ्या हे आपण बघतो आहे इम्प्लिकेशनसाठी. इम्प्लिकेशनसाठी काय आहे जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे. पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे तरच फॉल्स अदरवाईज ट्रू. इम्प्लिकेशनसाठी काय पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर आणि तरच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे या ठिकाणी फॉल्स अदरवाईज सगळं ट्रू. ओके. त्यानंतर सगळ्यात छोटं आहे बघा डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय आहे बघा जर दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असते, दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असते. सेम म्हणजे काय समजा पहिला ट्रू आहे दुसरा ट्रू आहे तर याचा रिझल्ट आपल्याला मिळतो ट्रू. डबल इम्प्लिकेशन मध्ये पहिला ट्रू दुसरा ट्रू दोघांचा सेम आहे ट्रू. पहिला फॉल्स आहे दुसरा फॉल्स आहे तर आपल्याला रिझल्ट मिळतो ट्रू. कुणामध्ये डबल इम्प्लिकेशन मध्ये दोघांचे दोन्ही स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील पहिल्याची दुसऱ्याची जर सेम असतील मग ते ट्रू असू द्या किंवा फॉल्स असू द्या काय फरक नाही पडत ट्रू असेल. जर दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू वेगवेगळे असते म्हणजे समजा पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर डबल इम्प्लिकेशन फॉल्स. पहिला फॉल्स दुसरा ट्रू डबल इम्प्लिकेशन या ठिकाणी क्लिअर सगळ्यांना. यानंतर बघूयात आपण निगेशनसाठी. आता निगेशन काय मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण उलट करायचं फक्त. ठीक आहे जसं त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं. त्याचं निगेशन जर केलं तर निगेशन ह्या सिमिलॅरिटीच्या सिम्बॉल या ठिकाणी डिनोट केलं जातं. या ठिकाणी आपण त्याला निगेशनचं सिम्बॉल म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर काय जर ट्रू असेल तर ट्रूचं निगेशन ट्रू नॉट ट्रू. ट्रूचं निगेशन नॉट ट्रू आणि नॉट ट्रू म्हणजेच फॉल्स. ठीक आहे. फॉल्स असेल तर त्याचं निगेशन नॉट फॉल्स म्हणजे आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी प्रश्न विचारले जातील तर त्याच्यामध्ये जर लॉजिक आपल्याला जे काही प्रश्न विचारला जातील त्याच्यामध्ये जर लॉजिकचं वर्ड्स न यूज करता म्हणजेच काय की समजा निगेशन हे शब्द न वापरता जर सेट थेरीचे शब्द वापरले तर कुणाचं रिलेशन कुणासोबत बनतं. ठीक आहे. ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. रिलेशन बिटवीन कंपाऊंड स्टेटमेंट अँड सेट थेरी. मग या ठिकाणी लक्षात घ्या जे काही निगेशन असतं त्याला सेट थेरीमध्ये म्हटलं जातं कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. जसं की आपण या ठिकाणी तुम्हाला थोडंसं सेटचे कन्सेप्ट सांगत असताना लक्षात घ्या. समजा हा आहे आपला युनिव्हर्सल सेट. ह्या युनिव्हर्सल सेटमध्ये जर हा सेट ए असेल, हा जर सेट ए असेल मग याचा कॉम्प्लिमेंट कोण असतो या एच्या बाहेरचं म्हणजे कोण हे सगळं काय असेल या ठिकाणी. ठीक आहे. हे असेल या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट. मग याला आपण लॉजिकमध्ये ह्या ए कॉम्प्लिमेंटला लॉजिकमध्ये काय म्हणतो आपण निगेशन म्हणतो. ठीक आहे. चला यानंतर बघा जर आपण डिसजंक्शनचं बघणार तर डिसजंक्शन असतं युनियन ऑफ टू सेटसाठी. डिसजंक्शन कोणासाठी असतं युनियन ऑफ टू सेटसाठी. समजा हा आहे आपले युनियन सेट. हे दोन सेट आहे ए बी. ठीक आहे. मग या ठिकाणी ए युनियन बी आपण जो काही करणार आहोत तर तो काय झाला या ठिकाणी डिसजंक्शन. कंजक्शन बघत असताना बघा कंजक्शन म्हणजेच काय इंटरसेक्शन ऑफ टू सेट. दोन्ही सेटचा इंटरसेक्शन म्हणजेच काय तर लक्षात घ्या समजा हा आहे आपला युनिव्हर्सल सेट याच्यामध्ये हे दोन सेट आहेत ए आणि बी.
मग या ठिकाणी जो पोर्शन दोघांमध्ये कॉमन आहे, जो पोर्शन दोघांमध्ये कॉमन आहे, ए इंटरसेक्शन बी. ह्या ए इंटरसेक्शन बी ला या ठिकाणी आपण काय म्हणतो असतो तर कंजक्शन म्हणतो. ठीक आहे. बघा अत्यंत सोपं आहे, या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं. डिसजंक्शनसाठी आपण काय घेतो, पी ऑर क्यू. ठीक आहे. आणि सेट थिअरीमध्ये काय घेत असतो आपण त्याला, समजा 2 सेट असतील ना, हेच नाव देतो मी त्याला पी आणि क्यू. तर युनियनसाठी काय वापरतो आपण? सेम आहे. लक्षात ठेवा. इथे यू वापरतात, तिथे व्ही वापरतो. ठीक आहे. आता अजून लक्षात राहील तुम्हाला कंजक्शनसाठी जर लक्षात नसेल तर बघा, हे 2 स्टेटमेंटसाठी आपण पी अँड क्यू वापरतो. इंटरसेक्शनसाठी काय वापरतो? पी अँड क्यू. कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा. सेट थिअरीमध्ये हा आहे इंटरसेक्शन, जो की कंजक्शन आहे. अँड ठीक आहे, दोन्ही अँड आहेत बघ. ऑर क्लिअर सगळ्यांना? हे कोणासाठी? युनियनसाठी आणि हे कोणासाठी? डिसजंक्शनसाठी. ओके. त्यानंतर आहे बघा कंडिशनल सबसेट ऑफ सेट. सबसेट सबसेट म्हणजे काय? समजा त्या ठिकाणी समजा हा आपला युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे. आणि हा आहे आपला पी. या ठिकाणी ह्या युनिव्हर्सल सेटला समजा मी वेगळं नाव देतो. एका दिलं समजा. समजा मी त्याला नाव दिलं एक्स. तर हा एक आहे. ह्या एक्सचा सबसेट आहे. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला काय लिहिणार तर पी इम्प्लाइज क्यू जे लिहितो. ठीक आहे. मग जर आपण याला एफ ए आणि एक्सला जर त्या फॉर्ममध्ये लिहिलं तर ए देन ह्या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. सगळ्यात शेवटी आहे बघा बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे काय? जर दोन्ही सेट इक्वल असतील तर त्याला म्हटलं जातं या ठिकाणी बाय कंडिशनल. दॅट इज इक्वालिटी ऑफ द टू सेट. जे आपण कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये बघितलं. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये काय बघितलं आपण, की 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट ज्या ठिकाणी आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटी कनेक्ट करतो त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. ती ज्या ठिकाणी आहे बघा स्टेटमेंट पॅटर्नसाठी. स्टेटमेंट पॅटर्न काय आहे बघा, एक लक्षात घ्या. व्हेन टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट आर कंबाईन युजिंग कनेक्टिव्ह. ठीक आहे. या कनेक्टिव्हिटीनी ज्यावेळेस आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट कसे करतो, कनेक्ट करतो. तर त्यांना म्हटलं जातं स्टेटमेंट पॅटर्न. बरोबर. मग ते स्टेटमेंट पॅटर्न वेगवेगळे भरपूर काही मोठे बनू शकतात. सपोज निगेशन पी अँड क्यू, पी अँड क्यू असं कोणत्या पण पद्धतीने. त्याला काय म्हणतात या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न. या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा टॉपिक आहे बघा हा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्हचं जर बोर्डच्या परीक्षेला गणित आलं तर 3 मार्काला येतं, लक्षात घ्या. ठीक आहे. 3 मार्काला हा प्रश्न येत असतो. जर एमसीक्यू मध्ये आला तर 2 मार्काला येईल किंवा काही वेळेस फक्त कॉन्व्हर्स किंवा फक्त इन्व्हर्स किंवा फक्त कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारतात, जे की 1 मार्काला विचारले जातात. त्या ठिकाणी लक्षात घ्या, की कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे जे काही आहे हे फक्त आणि फक्त कंडिशनलसाठी वापरलं जातं. फक्त कंडिशनल, ज्याला आपण पी इम्प्लाइज क्यू असं वाचतो किंवा पी कंडिशनल क्यू. इफ पी देन क्यू कोणत्या पद्धतीने वाचतो. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे पहिला आहे बघा या ठिकाणी कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स काय? जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील, कॉन्व्हर्स म्हणजे आपण ज्याला व्यत्यास म्हणायचो. ठीक आहे. 10वी पर्यंत आपण थेरम आणि थेरमचा कॉन्व्हर्स शिकलेलो आहोत. तर कॉन्व्हर्स करायचं. कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं बघा, लक्षात घ्या. आपण जो काही थेरम असतो तो सेम तोच असायचा. फक्त काय असायचं, की सपोज या ठिकाणी आहे पी क्यू. मग याला काय वाचणार नाही, इफ डॅश 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 देन डॅश 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 डॅश. इफच्या नंतर जर समजा स्टेटमेंट पी आहे, देनच्या नंतर जर स्टेटमेंट क्यू आहे, मी त्याला असं लिहिलं पी इम्प्लाइज क्यू. मग याचा कॉन्व्हर्स काय असायचा, तर हा पी जायचा क्यूच्या जागी आणि क्यू यायचा पीच्या जागी. झाला कॉन्व्हर्स. ओके. मग त्याला लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कसं देणार, तर त्याला सरळ सरळ क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. याचा जर आपण काय केलं या ठिकाणी, जर याचा कॉन्व्हर्स केला तर ते बनलं या ठिकाणी क्यू इम्प्लाइज पी. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? बघा, जे पी इम्प्लाइज क्यू होतं त्याचा कॉन्व्हर्स काय झाला, सीच्या जागी क्यू, क्यूच्या जागी पी. दॅट्स इट. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा इन्व्हर्स. तर इन्व्हर्स काय करायचं, काहीच बदल नाही करायचं. जी पी इम्प्लाइज क्यू आहे ना तेच ठेवायचं. जे पी इम्प्लाइज क्यू आहे तेच ठेवायचं. फक्त पीचा करायचं निगेशन, क्यूचा करायचं निगेशन. दॅट्स इट. आणि सगळ्यात शेवटी आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सगळ्यात शेवटी आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय करायचा? तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो काही आपण कॉन्व्हर्स केला तो बी करायचा आणि इन्व्हर्स केला तो बी करायचा. कॉन्व्हर्स इन्व्हर्स दोन्ही सोबत करायचं. ओके. म्हणजे बघा काय होतं, पी इम्प्लाइज क्यू होतं. पी इम्प्लाइज क्यू होतं. मग त्याला लिहायचं क्यू इम्प्लाइज पी. त्याला यायचं क्यू इम्प्लाइज पी आणि याचा करायचं नंतर इन्व्हर्स. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. लॉजिकल इक्विव्हॅलंट. बघा, ज्यावेळेस एखादा स्टेटमेंट पॅटर्न त्याचं पूर्ण कॉलम जर दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलम सोबत मॅच करत असेल, इक्वल असेल, तर त्याला म्हटलं जातं की हे 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजेच इक्वल आहे. ठीक आहे. जसं की या ठिकाणी जर बघा, तर बघा हे सेम कलरने केलेलं. पी
इम्प्लाइज क्यू आणि त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे सर, मागच तुम्हाला सांगितलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय, तर दोघांचं पण पहिले काय करा, कॉन्व्हर्स करा आणि नंतर त्याचं इन्व्हर्स करा. तर पी इम्प्लाइज क्यू आणि निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन क्यू दोन्ही सेम आहेत बघा. टीच्या जागी टी, एफच्या जागी एफ, टी टी टी. तर यांना म्हटलं जातं लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट. त्यानंतर दुसरं कोण आहे क्यू इम्प्लाइज सी आहे बघा. जर आपण क्यू इम्प्लाइज सी काढला आणि परत त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जर केला तर ते दोन्ही सेम सेम आहेत बघा. ठीक आहे, त्या ठिकाणी आहे बघा. म्हणजेच काय काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, काय लक्षात घ्यायचं की जो काही तुमचं स्टेटमेंट पॅटर्न असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं काय टी इम्प्लाइज क्यू आणि त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा असतो, सेम. त्याच्यानंतर बघा पी इम्प्लाइज क्यूचा हा काय केला आपण कॉन्व्हर्स केला आणि हा काय त्याचा इन्व्हर्स. ठीक आहे, म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही की एखादा स्टेटमेंट पॅटर्न त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या इक्विव्हॅलेंट असतो, त्याच्या इक्विव्हॅलेंट असतो. त्याच्यानंतर दुसरं काय लक्षात ठेवायचं, कॉन्व्हर्स आणि इन्व्हर्स दोघांच्या इक्विव्हॅलेंट असतात. या सगळ्यांना या ठिकाणी इतका मोठा चार्ट बघून घाबरू नका. ठीक आहे, कारण की हा जो काही चार्ट आहे काढणं अत्यंत सोपं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एका पेजवरती काढून दाखवतो. बघा, हा जो काही आपल्याला चार्ट काढायचा आहे, तर त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट पॅटर्न द्यायचे आहेत, ठीक आहे. समजा मला जर काढायचा असेल निगेशन की इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, मला काय काढायचं असेल निगेशन की इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, मग या ठिकाणी हा फॉर्म्युला या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा लक्षात घ्या की कसं काढायचं. तर सगळ्यात सुरुवातीला याच्यामध्ये बघा की टोटल स्टेटमेंट किती आहेत. स्टेटमेंट किती आहे, मग स्टेटमेंट किती आहे, क्यूचा निगेशन, पीचा निगेशन, दोन स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, आता निगेशनमुळे ते स्टेटमेंट वेगळं नसतं बघा. ठीक आहे, निगेशन जरी असेल तरी आपल्याकडे या ठिकाणी सिंपल स्टेटमेंट दोन आहेत, पी आणि क्यू. मग जर सिंपल स्टेटमेंट दोन आहे, तर मग याच्या ट्रूथ टेबलमध्ये रो किती असतील, तर बघायचं दोन. किती, दोन. त्याचा पॉवर किती स्टेटमेंट आहेत, दोन. दोनचा पॉवर दोन. दॅट इज फोर ट्रूथ व्हॅल्यू असतील माझ्याकडे. किती, फोर काय असतील ट्रूथ व्हॅल्यूज. मग आता त्या फोर कशा घ्यायच्या, ठीक आहे. बघा, पूर्ण ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी पाठ करायच्या. अत्यंत सोपं आहे की कसं घ्यायचं. जर माझ्याकडे चार चार ट्रूथ व्हॅल्यू असतील तर याचा अर्थ काय, चार ट्रूथ व्हॅल्यू, अर्ध्या व्हॅल्यू ट्रू असतील, अर्ध्या व्हॅल्यू फॉल्स असतील. येतं लक्षात. जसं की समजा मी जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट सांगितलं, त्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दोनच असतील ना. मग माझ्याकडे जर ते चार असेल तर त्या चार पैकी दोनदा चुकीचं असेल, दोनदा बरोबरच. असं घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे, मग या चारचा करायचा हाफ. मग ते हाफ लिहायचं इथं दोनदा टी, दोनदा एफ. येतं लक्षात. पहिले लिहायचं पीचा कॉलम, ठीक आहे, नंतर क्यूचा कॉलम. आता बघा क्यूचा कॉलम कसा लिहायचा, मग क्यूचा कॉलम कसा, हे दोनदा दोनदा लिहिलं ना, मग त्या दोनदा दोनदा परत एकदा करा हाफ. म्हणजेच काय येईल, एकदा येईल टी, एकदा येईल एफ, एकदा येईल टी, एकदा येईल एफ. येतं लक्षात. दोन, एक, शेवटपर्यंत जायचं. जर हे स्टेटमेंट जर तीन राहिले असते तर जर स्टेटमेंट तीन राहिले असते, मग तीन राहिले असते कसं केलं असतं. सर बघा, दोन घ्यायचं. स्टेटमेंट किती आहे, तीन, मग दोनचा पॉवर तीन, आठ. क्लिअर सगळ्यांना. मग समजा समजा सी स्टेटमेंट, समजा आर स्टेटमेंट हेच आहे. मग काय केलं असतं, चारदा टी लिहिलं असतं, चारदा एफ लिहिलं असतं, मग दोनदा दोनदा, एकदा एकदा असं हाफ करत करत करत. ठीक आहे, त्या ठिकाणी दोन आहेत, आपण दोनच वेळ. क्लिअर सगळ्यांना. चला आता आपल्याला या ठिकाणी काढायचं काय आहे, तर निगेशन ऑफ क्यू. क्यूचा निगेशन, मग क्यूचं निगेशन बनवायचं आहे मला. बरोबर. आता मला काढायचं तर क्यू निगेशन, निगेशन क्यू असं खूप मोठं आहे. पण ते कुठचं काढूनच. पहिले ना मला क्यूचं निगेशन पाहिजे. मग क्यूचं निगेशन कसं पाहिजे? तर बघा मग या ठिकाणी स्टेटमेंट क्यू कुठं आहे? वाटलं तुम्ही याला नंबर देतो. ठीक आहे. जे काही आपले रो आहेत म्हणजे या ठिकाणी मला म्हणायला सोपं जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे. हां. मला या ठिकाणी क्यूचा काढायचं निगेशन. बरोबर. आता लक्षात घ्या क्यूचं निगेशन काढायचं आहे. कुठं? मी 4 बघा कॉलममध्ये. मग क्यूचं निगेशन काढताना फक्त क्यूच्या स्टेटमेंटलाच बघायचं. कुणाला बघायचं? क्यूच्या. बरोबर. क्यूचं जे स्टेटमेंट आहे, क्यूचं जे ट्रूथ व्हॅल्यू आलेलं आहे, क्यूचा जो कॉलम आलेला आहे, त्या कॉलमलाच बघायचं फक्त. मग क्यूचा कॉलम या ठिकाणी बघा, क्यूचा कॉलम बघा. क्यूचा जर कॉलम बघसाल, त्याचं लिहायचं 4 नंबरच्या कॉलममध्ये निगेशन. बरोबर. मग सांगा. पहिला टी, टीचा निगेशन एफ. आपण तो जो काही त्या ठिकाणी लॉजिकल स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल जो काही बघितला होता. बरोबर. तर जो कंपाऊंड म्हटलं आपण, ठीक आहे, कंपाऊंड स्टेटमेंटसाठी जो काही ट्रूथ टेबल बघितला होता तो आठवा.
सीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. क्लिअर सगळ्यांना? आता बघा, याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पीचं निगेशन. त्याचं मी पाहिजे ना. मग पीचं निगेशन, पीचं निगेशन मी लिहितो आहे 3 नंबरच्या कॉलमला आणि माझ्याकडे स्टेटमेंट पी आहे 1 नंबरच्या कॉलममध्ये. मग कोणाला बघणार? 1 नंबरला, 3 नंबरला, 1 नंबरला, 3 नंबरला. 1 नंबरचा निगेशन 3 नंबरमध्ये लिहिणार. सांगा बरं या ठिकाणी, सांगा. या ठिकाणी पहिला आहे टी, टीचा निगेशन एफ, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन, एफचा निगेशन टी, एफचा निगेशन. दॅट्स इट. ओके. आता बघा, मला जे काढायचं आहे मी त्याच्यात बसतो. कोण काढायचंय मला? तर मला पाहिजे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइड निगेशन ऑफ टी. निगेशन ऑफ क्यू 4 नंबर, निगेशन टी 3 नंबर. मग मी काय बघणार? 4 3. आता लक्षात घ्या या ठिकाणी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्याला निगेशन क्यू काढायचं, म्हणजे पहिला निगेशन क्यू आहे. ओके. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे? इफ निगेशन क्यू देन निगेशन टी. पहिला कोण आहे? निगेशन टी. मग पहिले त्यालाच बघा. म्हणजे पहिले 4 नंबरला बघा. देन 3 नंबरचा लावा. क्लिअर? याच्यामध्ये इम्प्लाइज मध्ये काय असतं? इम्प्लाइज मध्ये काय असतं? पहिलं ट्रू आहे, इम्प्लाइज फॉल्स आहे, तर आणि तरच स्टेटमेंट फॉल्स असतं. म्हणजे मी तो सगळ्या व्हॅल्यू पाठ नाही करत बघ. मी या ठिकाणी सगळ्यांना लक्षात नाही घेणार. मी फक्त एकालाच लक्षात घेणार. कुणाला? पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तरच फॉल्स. बाकी सगळे ट्रू. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तरच फॉल्स. बाकी सगळे ट्रू. मग बघा याच्यामध्ये पहिला बघा 4 नंबरचा, पहिला बघा 4 नंबरचा. मग ह्या 4 नंबरच्या मध्ये पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. याचे लक्षात? पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. हाच या ठिकाणी फॉल्स असेल. ओके. निगेशन क्यू, इम्प्लाइज निगेशन पी, ह्या 6 नंबरच्या कॉलम मध्ये पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, हाच या ठिकाणी फॉल्स असेल. ठीक आहे. हा. याच्यानंतर अजून आहे का? ट्रू ट्रू. पहिला ट्रू कुठे आहे? इथे आहे. दुसरा फॉल्स आहे का? हा, ट्रू फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा काय आहे? ट्रू आहे. हा, म्हणजे हा ट्रू. पहिला फॉल्स आहे. नुसतं फॉल्स म्हणजे असं असं काय घेणं लागणार. एवढंच बघायचं. ठीक आहे. याच्यामध्ये दुसरं काही बघत राहायचं नाही. ठीक आहे. हा. जर तुम्हाला लक्षात राहील अजून पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स, काय तो ट्रू येतो. ठीक आहे. पण कन्फ्यूज न होण्यासाठी, ठीक आहे, आणि अत्यंत सोपं करण्यासाठी काय लक्षात ठेवा? फक्त लक्षात ठेवा, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स एवढंच बघायचं. याच्या व्यतिरिक्त तेच बघायचं. कुणामध्ये? इम्प्लाइज. क्लिअर? आपला जो चार्ट काढायला होता, आपल्याला ज्याचा ट्रू व्हॅल्यू या ठिकाणी काढायचं होतं, आपण त्याचं काढलेलं. दॅट्स इट. ठीक आहे. परीक्षेत जर प्रश्न आला तर फक्त एवढं काढायचं. आता मी हे 5 तुम्हाला अजून दुसऱ्या गोष्टी सांगण्यासाठी काढले असते. तर तुम्ही समजा हे 5, 1, 2, 3, 4 आणि हा 5वा. ठीक आहे. एवढं जरी समजा तुम्ही या ठिकाणी काढलं, तर तुम्हाला हा परीक्षेत 2 मार्काला प्रश्न येईल. ठीक आहे. चला, आता आपण या ठिकाणी सगळ्याच व्हॅल्यू काढणार. सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू काढणार. ठीक आहे. बघा आता हे काढून दाखवा. पी इम्प्लाइज क्यूची. जी पी इम्प्लाइज क्यूची मी तुम्हाला व्हॅल्यू काढून दाखवणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या. पी इम्प्लाइज क्यू. इफ पी देन क्यू. पहिले कोणाला बघायचं? पीला. नंतर बघायचं क्यूला. पहिले कोणाला बघायचं? सीला. नंतर बघायचं क्यूला. बघा, सी 1 नंबरचा कॉलम, क्यू 2 नंबरचा कॉलम, हा 1 नंबर 2 नंबरचा कॉलम. बघा बघा. आता इम्प्लाइज आहे. इम्प्लाइज म्हणजे काय? पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तरच फॉल्स. अदरवाईज सगळे ट्रू. बघा, ट्रू 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 असणार आहे. ट्रू फॉल्स एवढंच फॉल्स असेल. फॉल्स आलं की ते ट्रूच येणारच. ठीक आहे. आता ट्रू ट्रू तिथे ट्रूच. इम्प्लाइज मध्ये काय? जर पहिला टी, दुसरा एफ, तरच तरच ते एफ असणार. अदरवाईज सगळं सुरुवातीचं आहे. क्लिअर सगळ्यांना? चला, आता या ठिकाणी आज दुसरं बघूत आपण क्यू इम्प्लाइज टी. आता क्यू इम्प्लाइज टी बघत असताना, क्यू इम्प्लाइज टी बघत असताना काय माहिती? पहिले बघायचं क्यू. पहिले बघायचं क्यू 1 नंबर, 2 नंबर. ठीक आहे. पहिले बघायचं क्यू, नंतर बघायचं टी. बघा बरं, क्यू पहिले टी आहे, मग नंतर एफ आहे का? नाही, म्हणजे ट्रू राहणार आहे. एफ ट्रूच राहणार आहे. टी तिथं काय आहे? टी. दुसरा काय आहे? एफ. टी एफ. टी इम्प्लाइज एफ. याचा अर्थ या ठिकाणी व्हॅल्यू असणार आहे.
कुठं पहिला टी दुसरा एफ याच्या रो मध्ये इथं व्हॅल्यू असणार आहे या घेऊ का मग त्या ठिकाणी एफ हा घेतला मी त्या ठिकाणी एफ बाकी सगळ्या व्हॅल्यू एफ एफ ट्रूथ राहणार आहे एफ टी ट्रू 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 राहणार आहे हे सगळे झाले क्लिअर सगळ्यात शेवटी बघा निगेशन पी निगेशन क्यू निगेशन पी म्हणजे 3 नंबर निगेशन क्यू 4 नंबर बघा पहिले 3 नंतर 4 पहिले 3 नंतर 4 मग ह्या पहिले 3 नंतर 4 ठीक आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स अदरवाईज फॉल्स आणि ट्रूच भेटणार आहे फॉल्स ट्रूच भेटणार आहे पहिला पहिला ट्रू आहे तर चेक करा ट्रू फक्त एवढा या ठिकाणी फॉल्स या ठिकाणी टी 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 असणार आहे बाकी हे सगळे डी ठीक आहे आता या ठिकाणी हे टेबलचं काढून झाले मी तुम्हाला आता काय शिकवलं होतं लॉजिकल इक्विव्हॅलन्स पुन्हा ज्या दोन कंपाऊंड स्टेटमेंटसाठी किंवा साध्या स्टेटमेंटसाठी तरी म्हणजे ज्या दोन स्टेटमेंटसाठीचे कॉलम याचे रिस्पेक्टिव्ह कॉलम जर इक्विव्हॅलंट आले त्याचे रिस्पेक्टिव्ह कॉलम जर इक्विव्हॅलंट आले तर त्याला म्हणायचं लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट मग या ठिकाणी कोण आहेत सांगा बरं कोणते कोणते पॅटर्न्स कोणते कोणते स्टेटमेंट या ठिकाणी लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील बघा टीच्या जागी टी आहे एफच्या जागी एफ आहे टीच्या जागी टी आहे टीच्या जागी टी म्हणजे हे दोघं या ठिकाणी कसे आहेत बघा हे दोघं कोणते 5 नंबर आणि 6 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर कसे झाले ते लॉजिकली इक्विव्हॅलंट लॉजिकली इक्विव्हॅलंट हे तर लागतं हे समोर बघा समोर कोण आहे हा 7 नंबर आणि 8 नंबर बघा 7 आणि 8 नंबर हे कसे झाले ते दोघं हे दोघं झाले त्या ठिकाणी लॉजिकली इक्विव्हॅलंट का टीच्या जागी टी टीच्या जागी टी एफच्या जागी एफ टीच्या जागी टी येतं लक्षात हे बाकीच्यांमध्ये नाही कोण दुसरी काही इक्वल नाही या सगळ्यांना लॉजिकली इक्विव्हॅलंटचं कन्सेप्ट त्या ठिकाणी लक्षात अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स या ठिकाणी 10 लॉ आहेत 10 रूल्स आहेत ते लक्षात ठेवा नावं लक्षात ठेवा बाकीचं तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहील बघा पहिला आहे हिडन पोटेन्स जर एकच स्टेटमेंट दोनदा लिहिलं एकच स्टेटमेंट दोनदा लिहिलं मग दोघांच्यामध्ये तुम्ही अँड ऑर कोणतं पण कनेक्टिव्ह वापरा ठीक आहे तर त्याचं इक्विव्हॅलंट असतं स्टेटमेंट समजा मी तुम्हाला एकच गोष्ट दोनदा सांगतो आहे धिस इज अ पेन अँड धिस इज अ पेन दोनदा सांगितलं तर नाही तो तुमचं हिडन पोटेन्स ठीक आहे मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे स्टेटमेंट येणार आहे त्या ठिकाणी काय दुसरं घ्यायची गरज नाही ऑर मध्ये का मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र ऑर मुंबई इज शब्द काय अर्थ घ्या तेच तुमचं इक्विव्हॅलंट असतं क्लिअर म्हणजे स्टेटमेंट एकच स्टेटमेंट तुम्ही अँड लावताय ऑर लावताय आणि तेच दोनदा बोलताय तर त्याचा अर्थ ते इक्विव्हॅलंट असतं स्टेटमेंट शिकते ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा कम्युटेटिव्ह लॉ जर पी अँड क्यू असेल तर तुम्ही त्याला क्यू अँड क्यू लिहू शकता येतं लक्षात पी ऑर क्यू असेल तर क्यू ऑर पी लिहा मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड पुणे इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मग मी त्याला उलटही म्हणू शकतो पुणे इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र फक्त काय अँड बदलायचा नाही जे पहिले स्टेटमेंट बोलले ते नंतर बोलत चालतंय जे पहिले स्टेटमेंट बोलले ते नंतर बोलत चालतंय ओके अँड असो ऑर असो काही फरक पडत नाही हा झाला तुमचं कम्युटेटिव्ह लॉ त्यानंतर बघा असोसिएटिव्ह लॉ ठीक आहे आता असोसिएटिव्ह कम्युटेटिव्ह सारखंच आहे फक्त कम्युटेटिव्ह मध्ये काय आलं 2 वेळेस असोसिएटिव्ह मध्ये आलं 3 वेळेस ठीक आहे म्हणजे काय पी अँड क्यू अँड आर आहे तर त्याला तुम्ही पी पाहिजे द्या क्यू अँड आर म्हणा किंवा पी अँड क्यू अँड आर डायरेक्ट म्हणा काही फरक पडत नाही. हे तीन लॉ सेम आहेत इडम्पॉर्टंट लॉ काय इडम्पॉर्टंट लॉ काय की जे स्टेटमेंट आहे तुम्ही परत तेच बोलले तर स्टेटमेंट इट सेल्फ कम्युटेटिव्ह लॉ काय जर दोन स्टेटमेंट तुम्ही अँड ने जोडा किंवा ऑर ने जोडा अँड ने जोडा किंवा ऑर ने जोडा ते तुम्ही उलट करून नाही म्हणू शकता अँड आणि ऑर असताना त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी बघा असोसिएटिव्ह काय फक्त 2 जागी 3 घेतले स्टेटमेंट क्लिअर नंतर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे ना तर या ठिकाणी लक्षात काय ठेवा समजा मला दिलेला असेल पी अँड क्यू ऑर आर ठीक आहे बघा जे वरचे लॉ आहे कोणते असोसिएटिव्ह कम्युनिकेटिव्ह त्याच्यामध्ये तिन्ही पण अँडच असायचे ठीक आहे म्हणजे तिन्ही स्टेटमेंट अँड मध्ये जोडलेलं असेल किंवा ऑर
इथं काय केलेलं आहे, पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर. तर जर तुम्हाला मी जसं सांगतो त्या पद्धतीने जर लक्षात राहील तर लक्षात ठेवा. आता असं रूल नाहीये, पण तुम्ही लक्षात ठेवा, की या ठिकाणी समजा हा पी आहे ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेट म्हणून आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. पी क्यू, पी ने परत नंतर करा आर. तर काय असेल, पी अँड ने मल्टिप्लाय केलं ना, पी अँड क्यू. पी अँड ने मल्टिप्लाय केलं ना, पी अँड दोघांमध्ये ऑर. म्हणजेच काय, पहिलं स्टेटमेंट अँड ब्रॅकेट मधलं पहिलं, बरोबर. आपलं पहिलं आधी ब्रॅकेट मधलं पहिलं, ठीक आहे. लक्षात घ्या, पी अँड ब्रॅकेट मधलं पहिलं, पी अँड ब्रॅकेट मधलं दुसरं. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे या ठिकाणी काय बघितलं आपण, पी अँड ब्रॅकेट मध्ये जर क्यू ऑर आर असेल तर पी अँड पहिलं स्टेटमेंट, पी अँड दुसरं स्टेटमेंट, दोघांच्या मध्ये जो इथं आहे ऑर, तर तो ऑर. आता हाच लॉ दुसरा लॉ आहे. फक्त अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड आहे. म्हणजे काय, जर असं आहे पी ऑर क्यू अँड आर, तर काय करू पहिले, तर घ्या पी ऑर क्यू, नंतर घ्या पी ऑर आर. क्लिअर? नंतर दोघांच्या मध्ये अँड, दोघांच्या मध्ये अँड. That's it. त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. नंतर आहे डी मॉर्गन्स लॉ. हा जो काही डी मॉर्गन्स लॉ आहे, तर हा लॉ काय असं वेगळा नाहीये. हा डी मॉर्गन्स लॉ म्हणजे जे आपण निगेशन शिकलो, स्टेटमेंटचं जे निगेशन केलं आपण, बरोबर, तोच लॉ आहे. निगेशन रूल म्हणजे डी मॉर्गन लॉ, असं लक्षात ठेवू शकता. बघा, जर एखाद्या स्टेटमेंटचं, म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं एफ, एफचं निगेशन काय असणार आहे, एफचं निगेशन काय असणार आहे, ते असणार आहे P. बरोबर. पी आहे त्याचं निगेशन झालं. पण जर स्टेटमेंट कंपाऊंड टाईपचं असेल, स्टेटमेंट कंपाऊंड टाईपचं असेल, बरोबर. कंपाऊंड टाईपचं म्हणजेच काय, की समजा या ठिकाणी जर म्हटलं निगेशन ऑफ पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, तर याचं निगेशन काय करायचं, पहिल्या स्टेटमेंटचं करायचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं करायचं निगेशन. दॅट्स इट. पीचं निगेशन केलं म्हणजे परत हे मी लक्षात ठेवू शकता, की जसं गुन्हेगारांचं सांगितलं, लक्षात ठेवण्यासाठी काय, गुन्हेगार पहिल्याला बी म्हणलं, दुसऱ्याला बी म्हणलं. नंतर या ठिकाणी काय होईल, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, नंतर बघायचं मध्ये कोण आहे, ऑर आहे. मग या ऑरचं निगेशन होऊन ते बनेल अँड. ओके. समोर आपल्याला डिव्हलचा कन्सेप्ट बघायचा आहे, त्यामध्ये सांगितलंच मी तुम्हाला. ओके. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, दॅट्स इट. आणि ऑरच्या जागी करा अँड. जर हे असं असेल, निगेशन पी अँड क्यू, पहिल्याचं करा निगेशन, दुसऱ्याचं करा निगेशन, दोघांच्या मध्ये काय आहे, अँड. करा ऑर. बरोबर. ऑर असेल तर अँड. आणि अच्छा, हे दोन्ही मी या ठिकाणी सेमी लिहिणं झाले बघा. हं. या ठिकाणी याला करा निगेशन ऑफ, जर पी अँड क्यू असेल तर त्याला इक्विव्हॅलंट काय द्या, पहिल्याचं निगेशन ऑर दुसऱ्याचं निगेशन. ठीक आहे. जर अँड असेल तर त्याचा ऑर करा, ऑर असेल तर अँड करा, आणि पहिल्याचं निगेशन दुसऱ्याचं निगेशन या पद्धतीने घ्या त्याला. हा कोणता रूल होता, हा होता या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. हा लॉ होता या ठिकाणी डी मॉर्गन. त्यानंतर आहे बघा आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ काय आहे, आयडेंटिटी लॉ काय आहे लक्षात घ्या. जे आपण ट्रूथ टेबल बघितले होते, ट्रूथ, ठीक आहे, आठवत आहे, त्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू मध्ये आपण बघितलं होतं बघा, अँड साठी. कोणासाठी बघितलं होतं, अँड साठी. आता अँड मध्ये काय बघितलं होतं आपण, की जर दोन्ही टी असेल, जर दोन्ही टी असेल तरच टी असतं, दोन्ही सी असेल तरच टी असतं. जर दोन्ही टी नसेल तर तो फॉल्स असतं. तेच लक्षात ठेवा या ठिकाणी. इथं काय आहे, जर पी अँड एफ असेल तर एफ घ्यायचं. म्हणजेच काय, की समजा स्टेटमेंट पी आहे, स्टेटमेंट, मग स्टेटमेंटची इथे काही पण ट्रूथ व्हॅल्यू असू शकतात. म्हणजे काय, एक तर टी असेल किंवा एफ एफ असेल, टी असेल किंवा एफ एफ असेल. मग याच्यामध्ये काय बनेल लक्षात घ्या, याच्यामध्ये काय बनेल, की आपल्याला दुसरं जर समजा मी टी घेतलं, एफ घेतलं, काही बी घेतलं, टी घेतलं, एफ घेतलं, असं काही बी. ठीक आहे. मग आता काय करतो, या ठिकाणी आता तो अँडचा जो टेबल होता तो आठवा. काय सांगितलं होतं अँडच्या टेबलमध्ये, जर दोन्ही टी आहे, जर दोन्ही टी आहे तरच टी असणार आहे, बाकी सगळे एफ असणार आहे, बाकी सगळे एफ असणार आहे. येतं लक्षात. मी जर तुम्हाला हे लिहित असताना सांगितलं बघा, हे पहिल्या कोणासाठी लिहिलं मी, टी साठी. म्हणजे जर हे स्टेटमेंट पी असेल, समजा हे स्टेटमेंट पी असेल, समजा हे स्टेटमेंट पी असेल, समजा हे स्टेटमेंट पी असेल, तर बघा, ज्यावेळेस मी पी अँड टी केलं, पी अँड टी केलं, सी अँड सी केलं, तर टी आलं. याचा अर्थ जे पीचं व्हॅल्यू होतं तेच आलं. पीचं व्हॅल्यू काय येतं, टी आलं. नंतर मी केलं पी अँड एफ, पी अँड एफ, पी अँड एफ, पी अँड एफ केलं तर एफ आलं. येतं लक्षात. पी अँड एफ केलं तर एफ आलं. नंतर
या ठिकाणी केव्हा आलं ट्रू होतं तेव्हा पण एफ आलं, फॉल्स होतं तरी पण एफ आलं. म्हणजेच लक्षात काय ठेवणार तर पी अँड एफ जर असेल, पी अँड एफ जर असेल, एफ सोबत जर अँड केलं, एफ सोबत जर अँड असेल तर ते एफ येणार. लक्षात काय ठेवणार की पी अँड एफ म्हणजे कोणतं पण स्टेटमेंट जर फॉल्स स्टेटमेंट सोबत कनेक्ट केलं अँड तर फॉल्सच येणार. हे- आणि जर ते कनेक्ट केलं टी सोबत, जर ते कनेक्ट केलं टी सोबत, तर जे काही पीचं व्हॅल्यू होतं, बघा पीचं व्हॅल्यू टी असताना टी आलं, पीचं व्हॅल्यू एफ असताना पी अँड टी जर असेल तर स्टेटमेंटच देणार. जर पी अँड फॉल्स असेल तर मात्र फॉल्स येणार. आणि जे काही ऑर आहे, ऑर मध्ये याच्या इनपुट अपोजिट, ऑर मध्ये काय जर पी ऑर टी असेल तर टी येणार. पी ऑर एफ असेल तर मात्र पी एन. ठीक आहे. जे याच्यामध्ये घेतलं बिलकुल ते अँडच्या जागी पी आलं त्या ठिकाणी ऑरच्या जागी. ओके. त्यानंतर आहे बघा कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय जर एखादं स्टेटमेंट त्याच्या निगेशन सोबत जर अँड मध्ये घेतलं, एखादा स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ स्टेटमेंट तर फॉल्स असेल. ओके. स्टेटमेंट ऑर त्याचं निगेशन घेतलं तर मात्र टी येईल. ओके. कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर आहे कंडिशनल लॉ. आता हा कंडिशनल लॉ आपण कशामध्ये इम्प्लाइज मध्ये त्या ठिकाणी पण बघितलं. ओके. आता कंडिशनल लॉ काय जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर पहिल्याचं कारण निगेशन, दुसरं आहे जर पी इम्प्लाइज क्यू आहे तर मी त्याला या पद्धतीने लिहू शकतो. पहिल्याचं करा निगेशन, दुसरं ॲज इट इज दोघांच्या मध्ये ऑर. हे सगळं हा झाला कंडिशन. त्यानंतर आहे बघा बाय कंडिशनल लॉ. कोणता आहे बाय कंडिशनल लॉ. आता बाय कंडिशनल काय आहे, सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला. हा जो पी डबल इम्प्लाइज क्यू असतो तर मी याला लिहतो पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी आणि दोघांच्या मध्ये अँड. जसं मी तुम्हाला आत्ताच कंडिशनल लॉ सांगितलं. कंडिशनल लॉ काय जो पहिला आहे त्याचं करा निगेशन, जो दुसरा आहे तो ॲज इट इज दोघांच्या मध्ये ऑर. क्लिअर. जो पहिला आहे त्याचं करा निगेशन, ओके, दुसरा ॲज इट इज आणि दोघांच्या मध्ये ऑर. ठीक आहे. हा झाला बघा या ठिकाणी कंडिशनल लॉ. याला कंडिशनल लॉ वापरला आणि आपल्याला मिळालं बाय कंडिशनल. तर लक्षात इतके या ठिकाणी 10 रूल्स आहेत, 10 लॉज आहेत. हे पाठ करा, अत्यंत सोपं आहे. लॉची नाव लक्षात ठेवा, बाकी ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल. ठीक आहे. रूल्स बघितले, सगळे लॉज बघितले. यानंतर आपण बघूया त्या ठिकाणी टाइप्स ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंटचे टाइप्स किती आहेत. तर या ठिकाणी जे काही आपल्याला स्टेटमेंटचे टाइप म्हणजे कशावरून केलेले आहेत आपण, जो काही आपल्याला शेवटचा कॉलम मिळतो आहे त्याच्यावरून. मग शेवटच्या कॉलममध्ये सगळे जर टी मिळालं, तर त्याला म्हणतात टॉटॉलॉजी. म्हणजे काय पूर्ण स्टेटमेंटचा पॅटर्न पूर्ण कॉलम जर ट्रू 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 असेल, सगळे ट्रू असेल तर ते झालं टॉटॉलॉजी. जर त्या स्टेटमेंटच्या कॉलममध्ये सगळे फॉल्स आले तर कॉन्ट्राडिक्शन किंवा त्याला दुसरा शब्द आहे फॉल्स. त्याला काय म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन किंवा त्याला दुसरा शब्द आहे फॉल्स. जर असं झालं की काही ट्रू आहेत काही फॉल्स आहेत, त्यावेळेस मात्र त्याला म्हणतात कॉन्टिन्युअस. ठीक आहे. राहील लक्षात. काय आहे की जर सगळे ट्रू असेल तर टॉटॉलॉजी, सगळे फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन, जर काही ट्रू आहेत काही फॉल्स आहेत तर त्याला म्हणतात कंटिन्युअन्सी. ओके. कॉन्टिन्युअन्सी आपण त्याला म्हणतो. याच्यावरती एमसीक्यू मध्ये प्रश्न येतो किंवा 1-2 मार्काला प्रश्न येत असतो, जे की आहे क्वांटिफायर. ठीक आहे. क्वांटिफायर जर आपण फक्त व्ही काढला तर तो झाला ऑर साठी. मात्र जर तो व्ही आपण उलटा ए तयार केला, ओके, तर त्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याला काय म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. आणि तो वापरला जातो ऑल व्हॅल्यूज. ओके. त्याला आपण घेत असतो त्याचा अर्थ काय घेत असतो ऑल व्हॅल्यूज म्हणजे फॉर एव्हरी व्हॅल्यू. त्यानंतर दुसरा क्वांटिफायर आहे बघा उलटा ई. ठीक आहे. तर एक्सटेन्शियल क्वांटिफायर म्हणतो त्याला. काय म्हणतात एक्सटेन्शियल क्वांटिफायर. तो डिनोट केला जातो उलटा ए. या ठिकाणी त्याचा अर्थ बिलकुल याच्या अपोजिट होतो. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन. या ठिकाणी कमीत कमी आहे पण इथं सगळे ऑल ऑफ दिस. ठीक आहे. आणि हे सम ऑफ दिस. या ठिकाणी ऑल ऑफ दिस सम ऑफ दिस. या ठिकाणी लक्षात घ्या व्हेन अ क्वांटिफायर इज यूज्ड इन ओपन सेंटेन्स इट बिकम्स अ स्टेटमेंट अँड फॉर अ क्वांटिफाईड स्टेटमेंट. स्टेटमेंटमध्ये जर आपण हे सिम्बॉल यूज केले, ठीक आहे, तर त्याला म्हणतात क्वांटिफाईड स्टेटमेंट किंवा क्वांटिफायर यूज केले तर. ओके.
आता या ठिकाणी जसं तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं, की ड्युअलिटी एक कन्सेप्ट आहे ड्युअलिटीचा. तर ड्युअलिटी म्हणजे काय? या ठिकाणी लक्षात फक्त काय ठेवायचं, जर एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल, समजा मला दिलं पी अँड क्यू आणि म्हटलं याचं ड्युअल बनवा. तर याचं ड्युअल काय म्हणजे ड्युअल ऑफ पी अँड क्यू इज. याचं ड्युअल काय बनव? तर पी, क्यू सगळे स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचे. ड्युअल काय करायचं, जर अँड असेल तर अँडचं करा ऑर. अँडचं करा ऑर. जे तुम्हाला तिकडे निगेशन सांगितलं होतं मी. ठीक आहे. कशात डिमॉर्गन्स लॉमध्ये. तिथे म्हणलं ना मला की समोर ड्युअलिटी कन्सेप्ट सांगतो. या ठिकाणी जर अँड असेल तर अँडच्या जागी ऑर करायचं. एवढंच ड्युअल आहे. बाकी दुसरं काहीच नाही. अर्थ बदलतोय, मीनिंग चेंज होतोय, काही घेणं नाही. ट्रुथ व्हॅल्यू चेंज होते, ट्रुथ टेबल चेंज होतं, काही घेणं नाही. जर म्हटलं त्याचं ड्युअल करा, त्याचं ड्युअल करा, तर अँडचं करायचं ऑर. ऑरचं करायचं अँड. बिलकुल उलट. ठीक आहे. बघा काय म्हणलंय, टू कंपाउंड स्टेटमेंट आर सेड टू बी ड्युअल इच अदर इफ one can be obtained from the other by replacing and by or and vice on. And च्या जागी or घ्या, or च्या जागी and घ्या. त्याला म्हणतात ड्युअल. त्याला काय म्हणतात? ड्युअल. त्यानंतर अजून ड्युअल मध्ये दुसरं काय आहे? अजून ड्युअल मध्ये दुसरं काय आहे? जर टी असेल, हा जो टी आहे स्मॉल टी, तर तो आहे बघा टॉटोलॉजीसाठी. कुणासाठी? टॉटोलॉजीसाठी. आणि जो सी आहे, तर तो आहे कॉन्ट्राडिक्शनसाठी. कॉन्ट्राडिक्शनसाठी. ठीक आहे. जर टी असेल तर सी करा, सी असेल तर टी करा. दॅट्स इट. याला म्हणतात डिओल करणे. काय करणे? डिओल करणे. निगेशन ऑफ स्टेटमेंट. डिमॉर्गन्स लॉ मध्ये बघितलं आपण. डिमॉर्गन्स लॉ मध्ये जे बघितलं तर ते ज्या ठिकाणी आहे, ठीक आहे. मात्र या ठिकाणी सगळ्या स्टेटमेंट डिमॉर्गन्स लॉ मध्ये फक्त आपण कुणाचं ऑरचं आणि अँडचं, ऑरचं आणि अँडचं या दोघांना त्या ठिकाणी आपण निगेशन बघितले होते. ठीक आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला सगळे निगेशन लिहून दिलेले आहेत. तर बघा, जसं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं, जर ऑरचं निगेशन करायचं असेल तर पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, ऑरच्या जागी आणले. ठीक आहे. ब्रॅकेटचं निगेशन करत असताना ब्रॅकेट पी आणि क्यू निगेशन करायचं, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, अँडच्या जागी ऑर घ्या. ओके. जर ब्रॅकेटमध्ये अँड असेल तर निगेशन केल्याच्या नंतर ते ऑर होणार, अँड असेल तर ऑर होणार, ऑर असेल तर अँड होणार. त्यानंतर बघा, निगेशन जर मी पी इम्प्लाइज क्यूचं करणार, तर बघा पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू काय सांगितलं तुम्हाला? पहिल्याचं करा म्हणलं निगेशन, ऑर दुसरा ॲज इट इज. क्लिअर? पी इम्प्लाइज क्यू साठी या ठिकाणी कंडिशनल लॉ सांगितलं होतं. कंडिशनल लॉ मध्ये काय, पी इम्प्लाइज क्यू करताना पहिल्याचं निगेशन, ऑर दुसरा ॲज इट इज. जर मी परत ह्या स्टेटमेंटचं केलं निगेशन, ह्या स्टेटमेंटचं काय केलं या ठिकाणी निगेशन, तर बघा निगेशन म्हणजे याचं करावं लागणार निगेशन. मग निगेशन काय लागणार? निगेशन, निगेशन पी. ऑरचं निगेशन बघितलं ना मग. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन. ओके. आणि ऑरचं जागी होईल अँड. आता निगेशन ऑफ निगेशन, निगेशन निगेशन कॅन्सल होईल म्हणजे स्टेटमेंट अँड निगेशन क्यू. बघा या ठिकाणी पी अँड निगेशन क्यू मिळालंय बघा. आलं लक्षात सगळ्यांना? ओके. आता याच्यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. निगेशन ऑफ निगेशन पी, परत हा 5 नंबरचा रूल आलाय. निगेशन ऑफ निगेशन पी घेतलं होतं ना. निगेशन ऑफ निगेशन पी, तर निगेशन निगेशन कॅन्सल स्टेटमेंट म्हणजे त्या ठिकाणी म्हटलं जातं निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ. जर स्टेटमेंटचं निगेशन केलं परत त्याचं निगेशन केलं तर पुन्हा तुम्हाला जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे तेच मिळतं. ओके. म्हणजे कसं, जर समजा तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक स्टेटमेंट करून सांगितलं होतं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. समजा मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग मी म्हटलं याचं करा निगेशन, याचं काय करा निगेशन. मग याचं निगेशन केल्याच्या नंतर तुम्ही काय केलं, मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग मी म्हणलं याचं परत निगेशन करा. ओके. मग आता परत निगेशन करा, तर निगेशन काय करतो आपण, बघतो स्टेटमेंट मध्ये नॉट आहे का नाही मग टाकलं. परत निगेशन करा, मग बघतो स्टेटमेंट मध्ये नॉट आहे का, आहे मी सांगितलं. ओके. म्हणजे या ठिकाणचे नॉट निघून जाईल. मग काय झालं स्टेटमेंट सांगा, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. जे स्टेटमेंट पहिलं होतं तेच मिळालं. ओके. म्हणजे काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी, की निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ. ओके. तर त्यानंतर कोणासाठी, बाय कंडिशनल साठी दिलेलं आहे. बाय कंडिशनल साठी. आता बाय कंडिशनल साठी काय बघितलं आपण, एकदम स्टेप बाय स्टेप बघू. ठीक आहे. बघा बाय कंडिशनल बघूया या ठिकाणी पी डबल एम्प्लॉईज क्यू. आता काय बघितलं होतं, तो स्टेप बाय स्टेप. पहिले याचं करा कंडिशनल मध्ये अँड क्यू इम्प्लाईज क्यू. ओके. आता मी करतो याचं निगेशन, म्हणजे याचं होईल निगेशन. आता निगेशन मग पूर्ण ब्रॅकेटचं होईल. ठीक आहे. मग आता पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन होत असताना, बरोबर, चला निगेशन. मग निगेशन ई इम्प्लाईज क्यू, निगेशन क्यू इम्प्लाईज पी. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन. अँडचं निगेशन करतो ना आता, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, मग अँडचं निगेशन झालं ऑर.
ओके. आता बघा परत आता कुणाचं तर कंडिशनलचं. मग कंडिशनलसाठी आपण बोलू लावलं. काय पहिला ॲज इट इज डायरेक्ट निगेशन करून सांगतो मी आता. मग काय पहिला ॲज इट इज ओके. अँड दुसऱ्याचं निगेशन. दोघांच्या म्हणजे ऑर ॲज इट इज. ओके. नंतर पहिला ॲज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन. बघा बरं. की अँड निगेशन टू ऑर किंवा हा आहे बाय कंडिशनल लॉ. हा बाय कंडिशनल लॉ आणि त्याचं केलं निगेशन डी बॉर्नर्स लॉ. ठीक आहे. तर निगेशन या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके. चला त्याच्यानंतर कोण आहे या ठिकाणी? त्याच्यानंतर कोण आहे? निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ ते बघितलं आपण. ठीक आहे. नंतर बघा जर मी एक्सटेन्शियल क्वांटिफायरचं निगेशन केलं तर मला युनिव्हर्सल क्वांटिफायर मिळेल. एखादं स्टेटमेंट आहे सम ऑफ दिस. ओके. जर एखादं सेंटेन्स आलं तर त्याच्यात जर सम ऑफ दिस हा शब्द आला, एक्सटेन्शियल क्वांटिफायर म्हणजे सम ऑफ दिस जर हा शब्द आला बरोबर ऍटलिस्ट वन, तर त्या ऍटलिस्ट वनचं निगेशन करायचं ऑल ऑफ दिस एव्हरी. ओके. हा होईल. नंतर परत याचं निगेशन केला कुणाचा युनिव्हर्सलचा तर तो एक्सटेन्शियल क्वांटिफायर बनणार. ओके. त्यानंतर बघा आता हे स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे बघा लक्षात घ्या. यक्स इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन वाय. ओके. एक्स इज लेस दॅन वाय. मग मी म्हटलं याचं करा निगेशन. मग याचं निगेशन काय येईल? याचं निगेशन काय येईल? यक्स इज नॉट लेस दॅन वाय. निगेशन लक्षात आलं सगळ्यांचं काय? नॉट असेल तर ते काढायचं, नसेल तर नॉट त्याच्यात टाकायचं. मग नॉट आहे का नाही मग ते टाकलं नाही. मग स्टेटमेंट काय झालं? यक्स इज नॉट लेस दॅन वाय. मग यक्स हा वाय पेक्षा लेस दॅन नाही. लेस दॅन नाही याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय? एक तर ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल. ओके. कंपॅरिझन तीनच असतं ना. कंपॅरिझन काय असतं की एक तर तो लहान असेल, एक तर तो मोठा असेल किंवा एक तर तो इक्वल असेल. मग ते नॉट आहे कसं लेस दॅन. ओके. नॉट लेस दॅन. लेस दॅन नाहीये याचा अर्थ काय? एकतर ग्रेटर असेल नाही तर इक्वल असेल. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. या ठिकाणी बघा एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स इज ग्रेटर दॅन वाय याचं निगेशन काय होणार? ग्रेटर आहे. मग त्याचं निगेशन काय? ग्रेटर नाही. ग्रेटर नाही म्हणजे कोण? ग्रेटर नाही म्हणजे कोण? हा. मग काय असेल? एकतर लेस असेल किंवा इक्वल असेल. क्लिअर सगळ्यांना? या ठिकाणी आपण सगळ्या स्टेटमेंट्सचे निगेशन कशा पद्धतीने होतात ते बघितलेलं आहे. मॅथमॅटिकल लॉजिकच्या या ठिकाणी कन्सेप्ट संपलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. जे काही स्विचिंग सर्किट आहे तर त्याच्यामध्ये लॉजिकचा कशा पद्धतीने या ठिकाणी उपयोग केला जातो, काय ऍप्लिकेशन्स आहेत ते या ठिकाणी बघायचं आहे. जर दोन स्टेटमेंट अँडने जोडलेले असतील तर त्या ठिकाणी ते दोन स्टेटमेंट म्हणजे ते दोन स्विच कशा असतात तर सिरीज मध्ये असतात. ओके. समजा मी म्हटलं जे काही माझं स्टेटमेंट पी आहे त्याला स्विच वन डिनोट केलं यस वन ने. जे काही स्टेटमेंट क्यू आहे त्याला जर समजा मी म्हटलं स्विच टू डिनोट केलं यस टू ने, तर या ठिकाणी त्यांना आपण अशा पद्धतीने सिरीज मध्ये दाखवू शकतो. आपण सिरीज मध्ये त्याला दाखवत असतो. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या फॉर द लॅम्प यल हा लॅम्प साठी आहे, हे बॅटरी आहे. ओके. तर या सर्किट मध्ये यस वन म्हणजे आपला स्टेटमेंट पी आणि यस टू म्हणजे स्टेटमेंट क्यू. ठीक आहे. म्हणजेच काय तर हे स्टेटमेंट. ओके. आता या आपल्या कशामध्ये जे तुम्हाला लॉजिकल स्टेटमेंट साठीच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये या जर या ठिकाणी समजा पी आहे या ठिकाणी क्यू आहे. ओके. दोन्ही कशामध्ये आहे अँड मध्ये. तर बघा बल्ब हा जो काही लॅम्प आहे तो लॅम्प केव्हा ग्लो होईल? लॅम्प बॅटरीने त्याला कनेक्शन दिलेलं आहे. लॅम्प केव्हा ग्लो होईल? जर समजा माझा पी आहे, जर माझा समजा क्यू आहे. ओके. जर हा चालू असेल. ओके. टी म्हणजे समजा आपण म्हणू की बल्ब हा ऑन कंडिशन मध्ये आहे. एफ म्हणू आपण की बल्ब हा बंद आहे, क्लोज आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्या जर समजा हा पी चालू आहे. ओके. पी चालू आहे. जर क्यू चालू आहे तर आणि तरच बल्ब ग्लो होईल. येतं लक्षात? पी चालू आहे, क्यू पण चालू आहे. म्हणजे जर याच्यातून सप्लाय जातो आहे तरच त्या ठिकाणी लॅम्प लागेल ना. तर तो ऍप्लिकेशन येतो आहे. मग सगळ्या व्हॅल्यू बघा या ठिकाणी. ठीक आहे. टी एफ एफ टी टी घेतला एफ टी एफ बघा. जर दोन्ही चालू असतील तरच ती, दोन्ही टी असेल तरच ती. अदरवाईज सगळे काय आहेत आपल्याला एफ भेटणार आहे. एफ म्हणजे आपण म्हटलं की बल्ब बंद आहे. बल्ब बंद आहे बघा. जर समजा पहिला स्विच चालू आहे, पहिला स्विच टी आहे
बरोबर, पहिला स्विच याच्यातून सप्लाय जात आहे, पण हा स्विच जर बंद असेल तर सप्लाय कुठे जाणार नाही. म्हणजे बल्ब लागला, समजा हा सर सप्लाय बंद आहे, मग कुठं चालू असू द्या बंद असू द्या, कुठे सप्लाय जाणार, पहिला बंद आहे दुसरा बंद आहे, सप्लाय जाणार नाही, बल्ब ग्लो होणार नाही. ते या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे. क्लिअर या ठिकाणी सगळ्यांना. चला याच्यानंतर दुसरा आहे बघा आपल्याकडे, जर ऑर मध्ये असेल, दुसरं ऍप्लिकेशन कोणासाठी बघतो आपण, की जर हे स्विचिंग सर्किट जर ऑरच्या याच्यात काढले, तर ऑर मध्ये काय, की स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचा पॅरलल. कसा ड्रॉ करायचा पॅरलल. मग या ठिकाणी पॅरलल जसं मागं सांगितलं, तीच कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. समजा आपला आहे पी ऑर क्यू. मग पी ऑर क्यू मध्ये काय, जर टी टी एफ एफ ऑर, इथं काय असेल, टी एफ टी एफ. त्याच्यात काय बघितलं होतं आपण, जर दोन्ही एफ आहेत तरच एफ. म्हणजे जर दोन्ही स्विच बंद असतील तरच लॅम्प बंद होते. जर एक जरी स्विच चालू असेल, टी ऑर टी टी भेटल, टी ऑर एफ टी भेटल, एफ ऑर टी टी भेटल. बघा हा, समजा इथून करंट आला, ओके, जर दोन्ही चालू आहे, पहिला चालू आहे, दुसरा चालू आहे, दोन्ही साईडने या ठिकाणी करंट जाईल, लॅम्प चालू आहे. ओके. दुसऱ्या कंडिशनला जर पहिला चालू आहे दुसरा बंद आहे, म्हणजे करंट काही थांबणार ना नाही, वरतून जाईल, लॅम्प ग्लो होईल. क्लिअर. तिसरं कंडिशन, एस वर बंद आहे, एस टू चालू आहे, चालू आहे म्हणजे का नाही इथून करंट, लॅम्प ग्लो होईल. चौथा कंडिशन, जर दोन्ही पण ऑफ असेल, दोन्ही पण ऑफ असेल तर लॅम्प जळू द्यावा. करंट आला, करंट आला, ऑफ आहे इथपर्यंत, कमी झाला नाही. या सगळ्यांनी हे आहे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक in the switching circuit. If two or more switches open or close simultaneously, then the switches are denoted by the same letter. एखादा स्विच आहे तो ओपन पण दाखवायचा, क्लोज पण दाखवायचा, सेम लेटरने डिनोट करा. जसं की आपण म्हणतो समजा पी, आणि पी ला जर तुम्ही म्हटलं यस वन, ठीक आहे, तर निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी काय म्हणणार त्या ठिकाणी, यस वनच म्हणायचं, फक्त त्याचा कॉम्प्लिमेंट, त्याचं निगेशन, मग त्याचं निगेशन आपण या ठिकाणी निगेशन नाही मात्र डॅश या ठिकाणी डिनोट करतो. समजा मला दाखवायचं आहे क्यू, ठीक आहे, क्यूला जर मी म्हटलं यस टू, तर ह्या टूचं निगेशन कशात दाखवणार, तर तो दाखवणार मी एस टूच्या डॅश, एस टू डॅश. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जर क्यू स्विच ओपन असेल तर निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश काय असणार आहे, स्विच त्या ठिकाणी क्लोज असणार आहे. ओके, चला या ठिकाणी आपलं मॅथमॅटिकल लॉजिकच्या कन्सेप्ट संपलेल्या आहेत, ऍप्लिकेशन पण संपलेले आहेत. आपण बघूया शॉर्टकट. काय शॉर्टकट लक्षात ठेवायचे, ठीक आहे, जर शॉर्टकट लक्षात ठेवायचे असेल, पी इम्प्लाइज पी, दोन्ही सेम सेम ट्रू येणार. पी इम्प्लाइज निगेशन पी, निगेशन पी मिळणार, निगेशन पी इम्प्लाइज पी, पी मिळणार. ठीक आहे, म्हणजे काय, पहिले निगेशन असेल नंतर पी असेल तर पी मिळणार, जे दुसरं पी इम्प्लाइज निगेशन पी, जे दुसरं आहे तेच मिळणार. ठीक आहे, टी इम्प्लाइज पी, पी मिळणार. बघितलं ना आपण, ते पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ भेटेल. ठीक आहे, पहिलं टी आणि दुसरं एफ असेल तरच एफ भेटेल, अदरवाईज ट्रू आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं टी आणि जर नंतर टी असेल तर टी भेटणार, एफ असेल तर एफ भेटणार. ओके, चला, पी इम्प्लाइज टी, टी भेटणार, जर पी पहिले तर टी भेटणार, एफ इम्प्लाइज टी, टी भेटणार, पहिले एफ असेल त्याच्यामध्ये इम्प्लाइज मध्ये नंतर काय द्या, टी भेटणार, पी इम्प्लाइज एफ निगेशन पी, सीचं निगेशन भेटणार, पी डबल इम्प्लाइज पी, दोन्ही सेम सेम आहेत तर टी भेटणार, एक वेगळा असेल तर मात्र एफ भेटणार. ठीक आहे, बघा, पी डबल इम्प्लाइज निगेशन पी वेगळं वेगळं आहे, त्याचा अर्थ फॉर्म भेटणार. ठीक आहे, म्हणजे पहिलं प्रूफ दुसरा फॉर्म, किंवा पहिलं फॉर्म दुसरा प्रूफ, त्याचा काय भेटणार या ठिकाणी फॉर्म भेटणार, दोन्ही सेम सेम ट्रू 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 भेटणार. तर तेच 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 ते. ठीक आहे, एफ डबल इम्प्लाइज टी, ठीक आहे, यालाच या ठिकाणी वेगळे जनरल एफ जागी फक्त टी गेली. ठीक आहे, तर निगेशन ऑफ टी भेटणार, पी डबल इम्प्लाइज एफ निगेशन ऑफ टी भेटणार. तर आतापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे, तर त्याला एक पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये एकदम क्विक रिव्ह्यू करून घेऊया. बघा, या ठिकाणी स्टेटमेंट्स काय बघायचे आपण, तर कनेक्टिव्ह कसे, अँड साठी सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा पी अँड क्यू, दोन स्टेटमेंट या ठिकाणी सी आणि क्यू हे काय केलेलं आपण रिप्रेझेंट केलेले आहेत. त्याला काय म्हणतात, कंजक्शन. आणि याच्यात लक्षात काय ठेवायला सांगितलं तुम्हाला, लक्षात जर टी अँड टी असेल तर टी सगळे य, कंजक्शन मध्ये टी अँड टी असेल तर बाकी सगळे य. ओके, आणि जर याच मी निगेशन केलं म्हणजे याला जर डिमॉर्गन्स लॉ वापरला, याला जर डिमॉर्गन्स लॉ लावला
तर पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन अँडच्या जागी ऑर. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? चला. ऑर साठी काय आहे? पी ऑर क्यू व्हीनी डिनोट करतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? डिसजंक्शन. डिसजंक्शन मध्ये काय लक्षात ठेवा म्हटलं? लक्षात एवढंच ठेवा, जर एफ ऑर एफ असेल तर यस, नाहीतर सगळं ट्रू असेल. ठीक आहे? चला. याचं जर निगेशन केलं, डी मॉर्गन्स लॉ जर केला तर काय सांगितलं डी मॉर्गन्स लॉ? पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन ऑरच्या जागी अँड. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन ऑरच्या जागी अँड. दॅट्स इट. ठीक आहे? त्यानंतर बघितलं आपण कंडिशनल. तर कंडिशनल कुणासाठी? इफ देनने जर कनेक्ट केलेलं असेल त्याच्यासाठी कनेक्टिव्ह काय आहे? सिंगल एरो. ठीक आहे? पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू. तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा म्हटलं? जर पहिला टी असेल, दुसरा एफ असेल, पहिला टी असेल, दुसरा तर आणि सरच येत. अदरवाईज सगळे त्या ठिकाणी ट्रू असतील. ठीक आहे? जर मी याचं निगेशन केलं, तर निगेशन काय सांगितलं? पहिला आहे दुसऱ्याचं निगेशन, पहिला आहे दुसऱ्याचं निगेशन, दोघांच्या मध्ये आहे. ओके? बस. त्यानंतर आपण बाय कंडिशनल साठी बघितलं. कुणासाठी बघितलं? बाय कंडिशनल साठी. बाय कंडिशनल साठी इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ साठी. ठीक आहे? याला दुसरा शब्द आपण त्या ठिकाणी घेतला होता इफ. ओके? आय डबल एफ. तर ते डिनोट करतात डबल एरो. दोन्ही साईडला पण एरो असतो. डबल एरो याच्यासाठी काय लक्षात ठेवा म्हटलं? जर दोन्ही पण सेम असतील, सीटी असेल तर टी. दोन्ही जर एफ एफ असेल तरी पण टी. दोन्ही सेम तर टी. नाहीतर काय असेल त्या ठिकाणी फॉल्स असेल. याचं जर निगेशन केलं तर काय सांगितलं? पहिला ॲज इट इज, दुसऱ्याचं निगेशन. ओके? दुसरा ॲज इट इज, पहिल्याचं निगेशन अँड आणि दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये या ठिकाणी असेल ऑर. जसं मला आत्ताच या ठिकाणी सांगितलं, तर या ठिकाणी फक्त आपण ट्रूथ टेबल. मग ट्रूथ टेबल बघा. अँड साठी काय बघायचं आहे? अँड साठी काय बघायचं आहे? जर दोन्ही ट्रू आहेत तर ट्रू, नाही तर बाकी सगळे फॉल्स. ऑर साठी काय लक्षात ठेवायचं आहे? दोन्ही फॉल्स आहेत. दोन्ही फॉल्स आहेत तरच फॉल्स, नाही तर बाकी सगळे. ठीक आहे? त्याच्यानंतर आपण बघितलं इम्प्लाइज साठी काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. तीन असेल फॉल्स, बाकी सगळे. त्यानंतर आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशनल साठी काय लक्षात ठेवायचं आहे? जर दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत तर ट्रू. जर दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत तर ट्रू. दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील तर फॉल्स. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्सी बघितलं होतं. जर स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम, ठीक आहे, म्हणजे जो काय आपल्याला लास्ट कॉलम मिळतो, तो लास्ट कॉलम जर सगळे टी असेल तर ते झालं टॉटॉलॉजी. जर सगळे एफ असेल तर ते झालं कॉन्ट्रडिक्शन. आणि काही टी आहेत, काही एफ आहेत. ठीक आहे? किंवा सगळे टी एक एफ मिळाला, सगळे एफ मिळाले, एक टी मिळाला. म्हणजेच काय, की ते टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्रडिक्शन पण नाही, त्याला म्हणतात कॉन्टिन्युएन्सी. ओके? टॉटॉलॉजी डिनोट केलं जातं स्मॉल टीने, कॉन्ट्रडिक्शन डिनोट केलं जातं स्मॉल सीने. दॅट्स इट. ड्युअल्स बघितले तर आपण ड्युअल्स मध्ये काय करायचं? ऑरच्या जागी अँड घ्यायचं, अँडच्या जागी ऑर घ्यायचं, ऑरच्या जागी अँड, अँडच्या जागी ऑर. त्यानंतर जर स्मॉल टी असेल तर त्याच्या जागी सी, स्मॉल सी असेल तर त्याच्या जागी टी. टी आणि सी कशासाठी सांगितलं तुम्हाला? जर स्मॉल टी असेल तर स्मॉल टी टॉटॉलॉजीसाठी, स्मॉल सी हा कॉन्ट्रडिक्शनसाठी. ओके? चला. त्यानंतर बघितलं आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय बघितलं? जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर याचा कॉन्व्हर्स दोघांची जागा बदला. क्यू इम्प्लाइज पी करा. याचा कॉन्व्हर्स काय असेल? क्यू इम्प्लाइज पी. याचा इनव्हर्स काय म्हटलं तर पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा म्हणलं तर मग याचा कॉन्व्हर्स बी करायचा, इनव्हर्स बी करायचा. ठीक आहे? मग पी इम्प्लाइज क्यू याचा काय होणार? निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी, दोघांच्या मध्ये इम्प्लाइज. क्लिअर सगळ्यांना? त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, की स्टेटमेंट आणि त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह यांच्या ट्रूथ व्हॅल्यू इक्वल असतात. म्हणजे काय? जर मी म्हटलं पी इम्प्लाइज क्यू तर हे इक्विव्हॅलंट असतं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पीच्या. त्यानंतर कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स दोघांच्या इक्वल असतात. म्हणजे काय? जर क्यू इम्प्लाइज पी असेल तर हे इक्वल कोणाच्या? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यूच्या. स्टेटमेंट कॉन्ट्रापॉझिटिव्ह इक्वल असतं, कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स इक्वल असतात. क्लिअर सगळ्यांना? त्यानंतर बघितलं आपण डिमॉर्गन्स लॉ काय बघितलं आपण? निगेशनचा रूल. ओके? जर आपण ब्रॅकेटचं करतो आहोत निगेशन, तर पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, ऑरचं निगेशन अँड. जर त्याचं आपण अँड साठी बघितलं, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, अँडच्या जागी ऑर. त्यानंतर बघितलं आपण आयडेंटिटी लॉ काय बघितला? जर पी अँड टी असेल तर पी मिळणार, पी अँड एफ असेल तर एफ मिळणार. ऑर साठी याच्या बिलकुल उलट. जर पी ऑर टी असेल तर मला टी मिळणार. तिथं बघा, अँड मध्ये पी मिळालं होतं, तिथं सी अँड एफ मध्ये एफ मिळालं. तिथं जर पी ऑर एफ असेल तर मला पी मिळणार. ठीक आहे? दोघं एकमेकांच्या उलट आहे त्या ठिकाणी. त्यानंतर काय बघितलं आपण? बघा आपण कॉम्प्लिमेंट लॉ काय? जर पी अँड त्याचं निगेशन असेल तर एफ मिळणार, पी
ऑर निगेशन असेल तर मात्र सी मिळणार. ठीक आहे. अँड आणि ऑर मध्ये दोन्ही या ठिकाणी विरुद्ध होतील, अपोजिट होतील एकमेकांच्या लॉ मध्ये मिळत असताना. त्यानंतर बघितलं आपण ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ बघितलं पी अँड ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू जर असेल तर मात्र पी मिळेल. पी ऑर पी अँड क्यू असेल तर मात्र पी मिळेल. ठीक आहे. म्हणजेच काय, बाय अँड मध्ये ऑर पी दोनदा यायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला पी मिळणार. ठीक आहे. त्यानंतर बघितलं आपण कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ मध्ये काय बघितलं, पी इम्प्लाइज क्यू असताना पहिल्याचं निगेशन, दुसरा ऍज इट इज दोघांच्या मध्ये ऑर. ठीक आहे. हा, जर याचं निगेशन केलं तर मात्र परत उलट मिळणार, काय पी ऍज इट इज राहील. ओके. हा पी ऍज इट इज राहील आणि इम्प्लाइजच्या जागी अँड येईल, क्यूचं होईल निगेशन. जर याचा निगेशन केला तर डिमॉर्गन्स लॉ जर त्याला लावला तर. मात्र कंडिशनल मध्ये लक्षात काय ठेवायचं, पी इम्प्लाइज क्यू असताना पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा ऍज इट इज. बाय कंडिशनल मध्ये काय, तर आपण दोघा वापरला. पहिल्यांदा काय केलं, त्या दोघांचं कंडिशनल मध्ये कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे. कंडिशनल मध्ये कन्वर्ट करायचं नंतर त्यानंतर यात पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा ऍज इट इज, पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा ऍज इट इज, दोघांमध्ये त्या ठिकाणी अँड होता. ओके. चला, यानंतर काय मागितलं आपण, नंतर सगळ्यात शेवटी बघितलं निगेशन ऑफ स्टेटमेंट. निगेशन ऑफ स्टेटमेंट ज्याला आपण डिमॉर्गन्स लॉ ने सुद्धा या ठिकाणी म्हटलेलो आहोत. निगेशन ऑफ ब्रॅकेट डिमॉर्गन्स लॉ मध्ये बघितलं, पहिलं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन ऑर जागी. ओके. निगेशन जर अँड असेल तर पहिलं निगेशन, दुसरं निगेशन, अँडच्या जागी ऑर. नंतर निगेशन कोणाचं बघितलं आपण, कंडिशनलचं. ओके. कंडिशनलचं निगेशन पहिला, दुसऱ्याचं निगेशन अँड. बाय कंडिशनलचं जर बघितलं तर पहिला दुसऱ्याचं निगेशन अँड, दुसरा पहिल्याचं निगेशन अँड, दोघांच्या ऑर. त्यानंतर बघितलं आपण निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इज सेल्फ. ठीक आहे. निगेशन कॅन्सल, या ठिकाणी आपल्याला ती मिळून जाईल. सगळ्यात शेवटी आपण बघितलं स्विचिंग सर्किटचं ऍप्लिकेशन. काय बघितलं ऍप्लिकेशन मध्ये, की जर स्विचिंग सर्किट अँड मध्ये कनेक्ट केलेलं असेल तर ते आपण सिरीज मध्ये कनेक्ट करायचं आहे. सर्किट आपण सिरीज कनेक्शन लावायचे आहे. जर ऑरने डिनोट केलेलं असेल, दोन स्टेटमेंटच्या मध्ये जर ऑर हे कनेक्टिव्ह असेल तर मात्र ते सर्किट आपल्याला कोणत्या पद्धतीने पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं आहे. ओके. If a switch is on, then its truth value is T or 1. And if the switch is off, its truth value is F or 0. ठीक आहे. आता आपण सगळ्या ठिकाणी जर करेक्ट असेल तर टी घेतो, रॉंग असेल तर F घेतो. ठीक आहे. मात्र स्विचिंग सर्किट मध्ये आल्याच्या नंतर टी ला घ्यायचं 1, F ला घ्यायचं 0. ओके. या ठिकाणी हे जरुरी नाहीये की तुम्ही F घेता की 0 घेता, टी घेता की 1 घेता. ठीक, दोन्हींचा अर्थ एकच आहे. मात्र बोर्डच्या पेपरमध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, ज्याला मार्क भेटतील, मग मार्क कोणाला भेटल, जर स्विचिंग सर्किटची गोष्ट आली, तिथे 0-1 हेच लिहायचंय. ओके. आणि स्विचिंग सर्किट सोडून काही पण आलं तर त्याच्यात टी एफ हे चालणार आहे. तेवढं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. इथपर्यंत आपला चॅप्टर संपलेला आहे. आता आपण बघणार आहोत की या चॅप्टरवर बोर्ड परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही पेपर पॅटर्न बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पेपर हा सेक्शन वाईज असतो. सेक्शन ए मध्ये जो 2 प्रश्न दिलेले असतात, जो काही पहिला प्रश्न असतो तर तो मल्टिपल चॉईस एमसीक्यू टाईपचा प्रश्न विचारला जातो. बघा, यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी विचारतील निगेशन ऑफ एक स्टेटमेंट देतील. जर आपल्याला एमसीक्यू टाईप मध्ये हा प्रश्न विचार चला, आता या ठिकाणी आपण कोणता ऑप्शन करेक्ट आहे हे बघूया. जर हा प्रश्न ऑप्शन मध्ये आला तर मात्र एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा कमी पण नाही, याच्यापेक्षा जास्त पण लिहायचं नाही. कारण 2 मार्काला हा प्रश्न येतो. तुम्ही जर फक्त ए इतकंच लिहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित चुकीचं दिलं जाऊ शकतं. फक्त त्याचा कोणता ऑप्शन आहे तोच जर लिहिला तरी पण चुकीचं दिलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी ऑप्शन ए, जर ए करेक्ट असेल, बी जो करेक्ट असेल तर तो लिहून त्याच्यासमोर त्याचा ऑप्शन आपल्याला लिहायचा आहे. जर हा प्रश्न थेरॉटिकल मध्ये आला तर कशा पद्धतीने सोडवायचा आहे, या ठिकाणी आपण त्याला सिम्प्लिफाय करूया. बघा, मला काय सांगितलंय की एक स्टेटमेंट आहे पी ऑर निगेशन क्यू आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे आर. याचं कॅल्क्युलेट करा मध्ये निगेशन. आता निगेशन कुणाच घ्यायचं तर ह्या पूर्ण कंप्लीट ब्रॅकेटचं. ठीक आहे. बघा, तर या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळेस मी याचं निगेशन करणार तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय दिसतं आहे बघा, हे स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आणि दोघांच्या मध्ये आहे ऍड. ठीक आहे.
बघा, आता जर अँडचं आपल्याला निगेशन करायचं असेल, तर आपण कोणता रूल वापरतो? डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ काय सांगतो या ठिकाणी? पहिल्याचं करा निगेशन, पहिल्याचं निगेशन, ओके, आणि दुसऱ्याचं करा निगेशन. नंतर चेंज काय होणार या ठिकाणी? जो अँड आहे तो चेंज होणार ऑर. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? नंतर पहिलं स्टेटमेंट पी ऑर निगेशन, दुसरं स्टेटमेंट. निगेशन कोणाचं केलं? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन केलं, दुसऱ्या स्टेटमेंटचं अँडचं बनवलं ऑर. म्हणजेच काय रूल वापरला या ठिकाणी आपण? तर वापरलं डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, हे ऑर निगेशन आर हे तर ॲज इट इज कुणाचं निगेशन घ्यायचं याच. ठीक आहे. परत कोणता रूल वापरणार? तोच डी मॉर्गन्स वापरा या ठिकाणी. पहिल्याचं निगेशन, ऑरचं बनणार अँड, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू. निगेशन निगेशन कॅन्सल म्हणजे या ठिकाणी आला आपल्याला क्यू. ठीक आहे. तर कोणता रूल वापरला बरं त्या ठिकाणी? डी मॉर्गन्स लॉ. लक्षात घ्या. आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये चेक करा, आहे का निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर? तर बघा या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये दिलंय बघा, ऑप्शन नंबर सी. म्हणजे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. जर हा प्रश्न थेरॉटिकल मध्ये विचारला तर मात्र आपण इतक्या सगळ्या गोष्टी लिहिणार. जर हा प्रश्न थेरॉटिकल मध्ये जर विचारला तर आपण रिझल्ट सुद्धा त्याचे लिहिणार. थेरॉटिकल मध्ये हा प्रश्न 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे? सी. तर मग एमसीक्यू मध्ये या ठिकाणी लिहायचं ऑप्शन सी जो करेक्ट आहे, आणि ते काय आहे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? तर ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड क्यू ऑर ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आर. जो आपला करेक्ट आला तर तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. 2 मार्काला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे सर्व लिहा या ठिकाणी. ठीक आहे. या लिहायला जास्त काही वेळ लागणार नाही. जर हा प्रश्न एमसीक्यू मध्ये आला तर आपण हे सोडवणं गरजेचं नाही. ठीक आहे. हे तुम्ही रफ साइडला सोडवू शकता. एमसीक्यू मध्ये याला काही मार्क मिळणार नाही, तुम्हाला मार्क मिळतील फक्त आणि फक्त इतकं लिहिण्याला. ठीक आहे. चला, या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. पी अँड क्यू फॉल्स दिलेला आहे, पी ऑर क्यू ट्रू दिलेला आहे. विचारलं विच इज नॉट ट्रू. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी फिल द ब्लँक्स करायचं आहे. कोणतं ट्रू नाही, कोणतं ट्रू नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, पी अँड क्यू फॉल्स, पी अँड क्यू फॉल्स. अँड फॉल्स केव्हा असतो? ऑलवेज फॉल्स असतो. फक्त दोन्ही जर टीटी असेल, दोन्ही जर टीटी असेल तर त्यावेळेस ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. म्हणजे हे दोन्ही ट्रू नाहीये. इतकं क्लिअर. नंतर पी ऑर क्यू ट्रू दिलेला आहे. आता पी ऑर क्यू केव्हा फॉल्स असतं? जेव्हा एफ ऑर एफ असेल तेव्हा ते फॉल्स असतं. हे फॉल्स नाही दिलेलं, याचा अर्थ हे एफ ऑर एफ नाहीये. ओके. म्हणजे हे दोन्ही ट्रू नाहीये. पी आणि दोन्ही ट्रू नाहीयेत, दोन्ही फॉल्स आहेत. दोन्ही ट्रू नाही, दोन्ही फॉल्स नाही. याचा अर्थ काय? एक जण असेल ट्रू, एक जण असेल फॉल्स. एक जण असेल फॉल्स तर दुसरा असेल ट्रू. येते लक्षात? एक जण ट्रू असेल तर दुसरा फॉल्स असेल. पहिला जर फॉल्स असेल तर दुसरा ट्रू असेल. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी ऑप्शनला चेक करा. ऑप्शन बी मध्ये बघा, जर समजा मी पी जर घेतला टी तर मला एफ क्यू घ्यावा लागेल. मी जर पी घेतला एफ तर मला टी क्यू घ्यावा लागेल. बघा बरं, डबल इम्प्लाइज काय सांगतं? जर दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असते, टी डबल इम्प्लाइज टी असेल, एफ डबल इम्प्लाइज एफ असेल, तर आणि तरच ते ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स असतं. म्हणजे हेच नॉट ट्रू आहे. त्या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन डी. ठीक आहे. क्लिअर? ऑप्शन बी, दॅट इज पी डबल इम्प्लाइज क्यू. क्लिअर? पी अँड क्यू ब्रॅकेटच्या बाहेर दिलं इम्प्लाइज आर इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. हे कुणाला इक्विव्हॅलंट आहे असं विचारलेलं आहे. जर एमसीक्यू मध्ये आलं तर सरळ सरळ ऑप्शन जो करेक्ट असेल, ठीक आहे, इक्वल टू जो काही ऑप्शन आपला करेक्ट असेल तो या ठिकाणी लिहिणार. पण हा प्रश्न जर थेरॉटिकल मध्ये आला तर आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? पी अँड क्यू इम्प्लाइज आर दिले. ओके. आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी मी काय करतो, हा पी अँड क्यू जो इम्प्लाइज दिलेला आहे म्हणजे कंडिशनल लॉ. तर कंडिशनल लॉ काय सांगतो आपल्याला? सांगा बरं. पहिल्याचं घ्या म्हणतो निगेशन ऑर दुसरा ॲज इट इज. मग पहिल्याचं निगेशन पी अँड क्यू. क्लिअर सगळ्यांना? पी अँड क्यू ऑर आर. ओके. चला आता या ठिकाणी हा रूल कोणता वापरला मी? कंडिशनल लॉ. जर थेरॉटिकल मध्ये विचारलं तर आपल्याला एवढं लिहावं लागेल. ठीक आहे. बघा कंडिशनल लॉ वापरला. आता बघा या ठिकाणी निगेशन दिलंय. निगेशन दिलंय म्हणजे मी काय वापरणार? डिमॉर्गन्स लॉ. सांगा डिमॉर्गन्स लॉ. पहिल्याचं निगेशन अँडचं होणार ऑर,
आणि दुसऱ्याचं निगेशन. ओके. आणि हा बाहेरचा आर ॲज इट इज. क्लिअर सगळ्यांना? इथं काय वापरला मी? डी मॉर्गन्स लॉ. इथं वापरला मी डी मॉर्गन्स लॉ. आता लक्षात घ्या. मी काय करतो, हा जो आहे ना निगेशन पी ॲज इट इज ठेवतो और या ठिकाणी निगेशन क्यू और आर ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये घेतो. आता दोघांना एका ब्रॅकेटमध्ये का घेतलं मी? घेऊ शकतो का असं? घेऊ शकतो का? तर येस बिलकुल असोसिएटिव्ह लॉ आहे बघा. असोसिएटिव्ह लॉ. आपण जो 3 नंबरचा लॉ बघितला. काय सांगतो तो लॉ? की तिघांच्यामध्ये जर अँड असेल किंवा तिघांच्यामध्ये जर ऑर असेल, तर तुम्ही कोणतेही दोघांना एक सोबत घेऊन दुसऱ्याला सेपरेट ठेवू शकता. ओके. पण साइन नाही चेंज करायची आपल्याला. आता बघा मी काय करतो या ठिकाणी, हा निगेशन पी ॲज इट इज, हा ऑर पण ॲज इट इज. या ठिकाणी कुणाच्या ठिकाणी वापरतो मी कंडिशनल लॉ. कोणता लॉ वापरतो? कंडिशनल लॉ. आता बघा कंडिशनल लॉ कोण वापरला मी? या दोघांच्या मध्ये. ठीक आहे. काय कंडिशनल लॉ? काय कंडिशनल लॉ? समजा याला जर मी लिहिलं, तर लक्षात घ्या काय कंडिशनल लॉ? पहिल्याचं करा निगेशन और दुसरा ॲज इट इज. इथपर्यंत क्लिअर? आता बघा, हे मी म्हणतो हे एक स्टेटमेंट आहे आणि हे दुसरं स्टेटमेंट आहे. ह्याचे 2 स्टेटमेंट मिळाले बघा आपल्याला. ठीक आहे. हे पहिलं स्टेटमेंट म्हणतो आणि हे म्हणतो दुसरं स्टेटमेंट. आणि इथं मी परत वापरतो कंडिशनल लॉ. ठीक आहे. मग कंडिशनल लॉ कसा येईल सांगा? या ठिकाणी पी पी इम्प्लाइज जे समोरचं स्टेटमेंट आहे ॲज इट इज. क्यू इम्प्लाइज आर. इथं वापरलं मी कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ. काय सांगतो कंडिशनल लॉ? बघा. काय सांगतो कंडिशनल लॉ? पहिल्याचं करा निगेशन. पहिल्याचं करा निगेशन. बरोबर? इम्प्लाइजच्या जागी ऑर आणि दुसरं स्टेटमेंट आहे त्याची कंडिशनल लॉ. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? आता बघा ऑप्शनमध्ये चेक करा बरं. कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे? पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज आर. ऑप्शन ए दिलाय बघा या ठिकाणी. कोणता ऑप्शन दिला? ऑप्शन ए. देअरफॉर ऑप्शन ए. पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज आर. क्लिअर सगळ्यांना? जर theoretical आला तर विथ रिझन आपल्याला लिहावं लागेल आणि theoretical हा प्रश्न 2 किंवा 3 मार्कांना विचारला जाऊ शकतो. पेपर जर अत्यंत सोपा असेल तर 3 मार्काला विचारतील. पेपर जर थोडासा टफ लेव्हलचा काढला तर मात्र हा प्रश्न 2 मार्काला विचारतील आणि त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही आपण रिझन्स देतो, कोणता लॉ वापरला त्याला त्या ठिकाणी मार्क्स दिले जातात. ओके. चला. जर या चॅप्टरचा प्रश्न विचारला एमसीक्यू सोडून, ठीक आहे. सेक्शन ए मध्ये अजून एक दुसरा प्रश्न असतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 जो की 1 मार्काला विचारला जातो. तर त्यामध्ये हा टाइपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा इथं काय म्हटलंय? इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू, पी आणि क्यू ट्रू आहे. स्टेटमेंट आर येस आर फॉल्स, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. आपल्याला काय काढायचं आहे? ट्रूथ व्हॅल्यू. मग लक्षात घ्या ट्रूथ व्हॅल्यू काढायचं आहे कुणाचं? हे पी कॉमा क्यू आर ट्रू. त्यानंतर आर कॉमा एस काय दिले? आर कॉमा एस दिलेत फॉल्स. बरोबर? मग मी म्हणू शकतो देअरफॉर मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू और ब्रॅकेट आर एम्प्लाइज एस इक्वल टू. बघा हे इम्प्लाइज ॲज इट इज. मी काय करणार या ठिकाणी? यांच्या सगळ्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून घेतो. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी इम्प्लाइज टी. ठीक आहे. आर आणि एस ची एफ इम्प्लाइज एफ. क्लिअर सगळ्यांना? दॅट्स इट. बघा आता ट्रूथचे पण पाठ आहे सगळ्यांना. टी इम्प्लाइज टी, दोन्ही टी असताना टी, दोन्ही एफ असताना तरी पण टी. इम्प्लाइज मध्ये काय आहे? इम्प्लाइज मध्ये काय आहे? जर टी इम्प्लाइज एफ असेल तरच फॉल्स, अदरवाईज सगळे ट्रू. दॅट्स इट. टी ऑर टी हा मिळाला आपल्याला. ओके. घ्या मग हिअर ट्रूथ व्हॅल्यू फॉर गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर गिवन कंपाऊंड स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न जरी म्हणलं याला तरी चालेल. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टी. स्टेटमेंट पॅटर्नचं या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी. ठीक आहे. एका मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 मार्कला अजून अशा टाइपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. इज द फॉलोइंग सेंटेन्स स्टेटमेंट इन लॉजिक जस्टिफाय, राईट डाउन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. या ठिकाणी सांगितलंय पाय इज अन इरेशनल नंबर. जो काही आपल्याला या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे तर तो स्टेटमेंट आहे की नाही हे ओळखून आपल्याला त्याचं ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. जर स्टेटमेंट असेल तर आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहू शकतो. पण जर समजा इथं असलं की स्टेटमेंट नाहीच आहे, मग स्टेटमेंट नसेल तर मग तिथंच विषय आपला. ओके. जर स्टेटमेंट नसेल तर मात्र आपण त्याला
ट्रू किंवा फॉल्स ठरवू शकत नाही. मग बघा बरं, पाय इज अन इरेशनल नंबर, बरोबर? गिव्हन सेंटेन्स इज कोणतं टाइपचं सेंटेन्स आहे सांगा बरं? कोणत्या टाइपचं सेंटेन्स आहे? आपल्याकडे टाइप्स ऑफ सेंटेन्स काय आहेत? असर्टिव्ह, ज्याला की आपण डिक्लेरेटिव्ह म्हणतो. ठीक आहे. इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि त्यानंतर एक्सक्लेमेटरी. मग हे कोणत्या टाइपचं आहे? तर हे डिक्लेरेटिव्ह आहे, असर्टिव्ह आहे. बरोबर? मग इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. Therefore, given sentence given sentence is a statement. True. Therefore, truth value of statement is. काय असेल मग याचं ट्रूथ व्हॅल्यू? तर आपण ते कशाने डिनोट करतो? एक तर कॅपिटल टी किंवा कॅपिटल एफ. मग जर ट्रू आहे तर कॅपिटल टीने. दॅट्स इट. राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. अशा टाइपचा प्रश्न एक मार्कला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी एक मॅथेमॅटिक्सचं स्टेटमेंट दिलेलं आहे. लक्षात घ्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की मॅथेमॅटिक्सचं कोणतंही इक्वेशन हे स्टेटमेंट असतं. ओके. मॅथेमॅटिक्सचं कोणतंही इक्वेशन हे स्टेटमेंट असतं. त्या ठिकाणी कंडिशन फक्त अशी आहे, की ते ओपन सेंटेन्स नसलं पाहिजे. ओपन सेंटेन्स नसलं पाहिजे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? युनिव्हर्सल क्वांटिफायर n बिलॉंग्स टू A, n+7 इज ग्रेटर दॅन 6. आता जे काही आपल्याला या ठिकाणी एक इक्वेशन दिलेलं आहे, एक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचं करायचं आहे आपल्याला निगेशन. मग मी काय म्हणू, या ठिकाणी जे दिलेलं आहे, बरोबर? निगेशन ऑफ कुणाचं? या स्टेटमेंटचं इज. मग काय असेल? तर निगेशन. ओके. कुणाचं? तर याचंच. ठीक आहे. मग निगेशन याचं. तर बघा लक्षात घ्या. काय असेल? काय सांगितलं होतं तुम्हाला याचं निगेशन? याचं निगेशनमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, जे युनिव्हर्सल क्वांटिफायर आलं, तर त्याला रिप्लेस करायचं एक्सटेन्शियल क्वांटिफायरनी. बाकी सगळं ॲज इट इज. n बिलॉंग्स टू A. ओके. कॉमा n+7 इज ग्रेटर दॅन 6. आता लक्षात घ्या. हे सगळं ॲज इट इज. आता इज ग्रेटर दॅन याचं निगेशन काय? तर लेस दॅन ऑर इक्वल टू. दॅट्स इट. म्हणजे या ठिकाणी काय बनेल सांगा? या ठिकाणी काय बनेल? लेस दॅन ऑर इक्वल टू. क्लिअर सगळ्या? ओके. जर तुमचे हे नसनच लक्षात राहणार, ओके. जर हे नसनच लक्षात राहणार, तर बघा ग्रेटर दॅन याचं निगेशन काय? सर इज नॉट ग्रेटर दॅन. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी याला डायरेक्ट असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. कसं? हे लिहिलं की नंतर या ठिकाणी याला म्हणा इज नॉट ग्रेटर दॅन. ओके. अशा पद्धतीने म्हणू शकता. म्हणजे जे तुमच्या लक्षात राहील तर तुम्ही या ठिकाणी द्या. तुम्ही दोन्हीपैकी काही जरी लिहिलं, ठीक आहे. दोघांचा मीनिंग, दोघांचा अर्थ या ठिकाणी एकच आहे. लक्षात काय ठेवायचं फक्त युनिव्हर्सलला काय करायचं? एक्सटेन्शन. ठीक आहे. आणि त्यानंतर जे काही तुमचं ग्रेटर दॅन आहे त्याला इज नॉट ग्रेटर दॅन. इज नॉट ग्रेटर दॅन म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. सेक्शन बी हा 2 मार्कांसाठी असतो आणि या सेक्शन बी मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विदाऊट युजिंग ट्रुथ टेबल प्रूव्ह दॅट. एक आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट देतील आणि त्याला प्रूव्ह करायचं सांगतील. आपल्याला या ठिकाणी ट्रुथ टेबल वापरायचं नाहीये. ठीक आहे. ट्रुथ टेबल म्हणजेच काय? आपण जे TTF, FTTF जे लिहायचो ते नाही करायचं. या ठिकाणी मग आपल्याला विदाऊट युजिंग ट्रुथ टेबल, जर ट्रुथ टेबल नाही वापरायचं तर मग काय? जे आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट बघितले होते, ठीक आहे. 10 प्रकारचे लॉ तुम्हाला पाठ करायला सांगितले, तर ते वापरायचे आहे. बघा या ठिकाणी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला जर आपण ॲज अ LHS म्हणून घेतलं, ओके, जे दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा बरं, आपल्याला निगेशन ऑफ पी आणायचं आहे. मग निगेशन ऑफ पी आणायचं आहे केव्हा येऊ शकतं सांगा बरं? या ठिकाणी निगेशन पी दिलेलं आहे. या ठिकाणी आहे का निगेशन? नाही. मग मी काय करतो? तर याचं निगेशन करून घेतो. याचं निगेशन करायचं म्हणजे डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी वापरतो. काय असेल डी मॉर्गन्स लॉ? पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन आणि त्याच्यानंतर जो काही ऑर आहे त्या ऑरच्या जागी असेल टेन्स. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी निगेशन सेन्सिबल आहे. ठीक आहे. आता मी डी मॉर्गन्स लॉ वापरला. आता या ठिकाणी ह्या दोन्ही निगेशन पीला मी जर कॉमन घेतलं, ठीक आहे. कॉमन नसतो घेत आपण. ठीक. आपण त्या पद्धतीने जर लक्षात घेतलं, जर मी समजा कॉमन घेतला तर काय असेल? निगेशन पी असेल बाहेर. ठीक आहे. आणि मग आतमध्ये काय असेल? निगेशन क्यू अँड क्यू असेल बघा. कोणता लॉ या ठिकाणी?
डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय सांगतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? जर मी या निगेशन पी अँड या ब्रॅकेट सोबत जर केला तर निगेशन पी अँड ओके आणि दोघांच्या मध्ये या ठिकाणी आहे ऑर. आता या ठिकाणी लक्षात घ्या निगेशन पी ॲज इट इज अँड जे समोरचं दिसतं आहे निगेशन क्यू ऑर स्टेटमेंट. ओके म्हणजे स्टेटमेंट ऑर त्याचा निगेशन, स्टेटमेंट ऑर त्याचा निगेशन जर असेल तर त्या ठिकाणी आपण घेत असतो टी कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट लॉ जर आठवला तर या ठिकाणी आता बघा या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे अँड ट्रूथ व्हॅल्यू, एक स्टेटमेंट आहे आणि ट्रू, एक स्टेटमेंट आहे आणि ट्रू. तर ह्या कंडिशनला या ठिकाणी येत असतं स्टेटमेंट जे असेल. हा कोणता लॉ वापरला या ठिकाणी वापरला बघा आपण आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ ठीक आहे. आणि हीच काय आहे आपली, हीच आहे बघा आपली RHS. याचा अर्थ काय LHS आणि RHS इक्वल आहे. तर त्यामुळे सगळ्यात शेवटी मी काय म्हणू शकतो या ठिकाणी निगेशन ऑफ ब्रॅकेट P ऑर की ऑर ब्रॅकेटमध्ये निगेशन P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P. दॅट्स ट्रू. या ठिकाणी सगळ्यात शेवटी हे लिहून दॅट्स ट्रू असं लिहून घ्यायचं. दॅट्स ट्रू किंवा हेन्स ट्रू. ठीक आहे, जे तुम्ही लिहत असाल त्या पद्धतीने पूर्ण लिहिसाल. पूर्ण या ठिकाणी कोणते कोणते लॉ वापरले त्याचे रिझन जर देसाल तर या ठिकाणी 2 मार्क तुम्हाला नक्कीच मिळून जातील. सेक्शन पी मध्ये 2 मार्काला या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. इफ द स्टेटमेंट पी क्यू ट्रू दिलेला आहे, RS फॉल्स, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी कोणतं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, तर निगेशन ऑफ आर डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला म्हटलं या ठिकाणी पी आणि क्यू ट्रू आहेत बरोबर. या ठिकाणी काय आहे हे पी कॉमा क्यू आर ट्रू अँड जो काही आर यस आहे. ठीक आहे, यस तर नाही दिलेलं आपल्याला पण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. यस हे दोघं काय आहे फॉल्स आहे. तर बघा या ठिकाणी निगेशन टीच्या जागी काय ठेवून, टीच्या जागी काय ठेवून एफ डबल इम्प्लाइज. टीच्या जागी काय ठेवून, टीच्या जागी काय ठेवू सांगा, टीच्या जागी ट्रू आहे म्हणजेच टी ब्रॅकेट क्लोज इम्प्लाइज निगेशन क्यूच्या जागी काय असेल, क्यू काय आहे तुमचा ट्रू आहे, ट्रू आहे म्हणजे या ठिकाणी असेल टी. आता बघा ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे तर त्याच्यामुळे इथे काही रिझन देण्याची गरज नाही. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू साठी काही रिझन देण्याची गरज नाही. बघा निगेशन ऑफ एफ काय असेल तर ते येस आहे. डबल इम्प्लाइज टी ब्रॅकेट क्लोज इम्प्लाइज निगेशन टी म्हणजेच एफ. इथपर्यंत क्लिअर. आता बघा टी डबल इम्प्लाइज टी. ओके म्हणजेच बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे दोन्ही जर सेम सेम असतील, दोन्ही जर सेम सेम असेल तर त्या ठिकाणी टीएस इम्प्लाइज एफ. इम्प्लाइज मध्ये काय पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ असतं म्हणजे चालेल एफ बरोबर. मग या ठिकाणी लिहू शकतो देअर फॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन कुणासाठी स्टेटमेंट पॅटर्न इज काय ट्रूथ व्हॅल्यू तर एफ. म्हणजेच हे स्टेटमेंट कसं आहे या ठिकाणी तर हे स्टेटमेंट आहे आपलं फॉल्स. ओके सेक्शन सी हा 3 मार्कांना विचारले जातो. सेक्शन सी मध्ये 3 मार्कांसाठी जर आपल्याला प्रश्न विचारला तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा काय विचारलं या ठिकाणी एक्झामिन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिन्जन्सी. या ठिकाणी एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. तो स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिन्जन्सी आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा लक्षात घ्या मी काय करतो तर या ठिकाणी एक चार्ट ड्रॉ करून घेतो. बघा मला काय करायचं आहे तर मला घ्यायचं आहे पी इम्प्लाइज क्यू. ओके त्यानंतर निगेशन पी ऑर क्यू. मी सुरुवातीला तर या ठिकाणी मोजतो की टोटल स्टेटमेंट किती आहेत तर पी क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. मग मला 2 आहेत याचा अर्थ 2 आहेत याचा अर्थ रो किती लागतील 1 2 3 4. ठीक आहे, बेसिक्स मध्ये सांगत असताना ज्यावेळेस मी या चॅप्टरच्या कन्सेप्ट तुम्हाला सांगत होतो त्यावेळेस सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी स्टेटमेंट किती आहेत 2. ओके मग याच्या ट्रूथ व्हॅल्यू साठी रो किती असतील तर 2 चा पॉवर 2. ओके म्हणजे या ठिकाणी किती असेल तर 2 चा पॉवर 2 दॅट इज 4 असेल या ठिकाणी. आता बघा पी क्यू घेतलेला आहे. मग पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय सांगितलं तुम्हाला 4 घ्यायचे आहे त्याचा अर्थ 2दा घ्या टी 2दा घ्या एफ. ओके नंतर क्यू साठी काय करायचं इथे 2 वेळेस घेतलं इथे एक वेळेस एकदा टी एकदा एफ एकदा टी एकदा एफ. क्लिअर. आता जे काही आपल्याला हा स्टेटमेंट पॅटर्न काढायचा आहे बघा त्याच्यामध्ये मी सुरुवातीला काढतो पी जे दिलंय तर एक 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 स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. तर सुरुवातीला मी काढणार या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज काय पी इम्प्लाइज क्यू साठी काय आहे पी इम्प्लाइज क्यू साठी काय आहे पहिले बघायचं पी म्हणजे 1 नंबर नंतर 2 नंबर. ठीक आहे 1 नंबर नंतर 2 नंबर. आता इम्प्लाइज मध्ये काय आहे जर पहिला टी असेल
आणि दुसरा एफ असेल, पहिला टी दुसरा एफ, तर आणि तरच ते एफ असतं, तर आणि तरच ते एफ असेल. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी काय असतील, तर सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात. बघा टी ट्रू, एफ टी ट्रू, एफ एफ क्लिअर. समोर डबल एम्प्लॉईज विचारलंय, मात्र डबल एम्प्लॉईज कोण होतं, ह्या ब्रॅकेट सोबत. ह्या ब्रॅकेट सोबत तर मला आधी तो ब्रॅकेट माहित पाहिजे. कोणता ब्रॅकेट माहित पाहिजे, तर मला माहित पाहिजे या ठिकाणी निगेशन पी ऑर फो. मग आता निगेशन पी माहिती आहे मला नाही, म्हणून मी एकदा निगेशन पी काढून देतो. एकदा मी काय काढून घेतो या ठिकाणी निगेशन पी. मग बघा निगेशन पी कुणाला बघायचं आहे आपल्याला, एक नंबर. ओके, आता एक नंबरचा जो आहे त्याचं मी करणार निगेशन. ठीक आहे, मग पीचं निगेशन. आता बघा पीचा पूर्ण कॉलम बघायचा आणि ह्या पूर्ण कॉलमचं निगेशन इकडे रिफ्लेक्ट होणार, म्हणजे इकडे लिहिणार आहे मी. एक नंबरचा 4 नंबरमध्ये. मग पूर्ण त्याचं निगेशन लिहा. टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी. दॅट्स क्लिअर. आता बघा समोरचं या ठिकाणी निगेशन पी काढला. आता काढू आपण त्याचा ऑर क्यू सोबत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बनेल मला निगेशन पी ऑर. लक्षात घ्या निगेशन पी आहे 4 नंबरचा कॉलम, म्हणजे पहिले मी 4 नंबर बघणार. त्याच्यानंतर क्यू, क्यू म्हणजे 2 नंबर. म्हणजे मी सुरुवातीला बघणार 4 नंबर आणि नंतर बघणार मी 2 नंबर. 4 2 4 2 आणि दोघांच्यामध्ये ऑर. ठीक आहे, हा मला या ठिकाणी 5 नंबरचा कॉलम मिळेल. आता मी काय करतो 4 आणि 2 बघतो, दोघांच्यामध्ये ऑर असेल. आता ऑर काय सांगतं, जर दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, जर दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, नाही तर सगळे काय असतील, तर सगळे टी असतील. मग बघा एफ एफ आहे का, नाही एफ एफ, हा इथं आहे बघा एफ एफ आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल एफ 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 नाही. ठीक आहे, म्हणजेच 5 नंबरचा कॉलम जो काही मला मिळेल, तर काय मिळेल बघा टी एफ. ओके, एफ टी हा मिळाला. ऑर आहे ना दोघांच्यामध्ये, टी ऑर टी हा मिळाला, टी ऑर एफ हा मिळाला. क्लिअर झालं ना? झालं. आता बघा मी जे काही काढायचं आहे, ओके, जे काही काढायचं आहे त्याच्यापैकी काय काय घेतलं बघा. सी इम्प्लाइज क्यू घेतला, ओके, निगेशन पी ऑर क्यू घेतला. आता मला ह्या दोघांचं डबल इम्प्लाइज घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मी या ठिकाणी येतो 6 नंबर, कुणाचं पी इम्प्लाइज की ऑर सॉरी डबल इम्प्लाइज कुणासोबत, निगेशन पी ऑर क्यू सोबत. That's it. आता बघा पहिले पी इम्प्लाइज क्यू बघणार. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू 3 नंबर. त्यानंतर निगेशन पी ऑर क्यू म्हणजे 5 नंबर. 3 नंबर आणि 5 नंबर बघणार. 3 नंबर आणि 5 नंबर बघणार आणि दोघांचं डबल इम्प्लाइज करणार. दोघांचं डबल इम्प्लाइज. बघा दोघांचं डबल इम्प्लाइज करत असताना या ठिकाणी आपल्याला काय कन्सेप्ट लक्षात यायचं आहे, डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइज केव्हा ट्रू असतं, जर दोन्ही पण सेम असतील, दोन्ही पण टीटी आहे ट्रू, दोन्ही पण एफ एफ आहे अदरवाईज फॉल्स असेल. ठीक आहे, बघा बरं 3 नंबर आणि 5 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबर, टी डबल इम्प्लाइज टी दोन्ही सेम सेम आहे, म्हणजे दोन्ही सेम सेम आहे. ओके, टी टी दोन्ही सेम सेम आहेत, म्हणजे त्या ठिकाणी मला मिळेल टी एफ एफ दोन्ही सेम सेम आहेत, म्हणजे मला मिळेल टी. ओके, टी टी दोन्ही सेम सेम आहेत, म्हणजे मला मिळेल टी. टी टी दोन्ही सेम सेम आहेत, म्हणजे मला मिळेल टी. काय विचारलं त्यांनी प्रश्न, स्टेटमेंट पॅटर्नला डिटरमाइन करा आणि सांगा या ठिकाणी टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिन्जन्सी आहे. मग बघायचं काय, ह्या स्टेटमेंटचं जो शेवटचा कॉलम आला, ओके, म्हणजे त्या स्टेटमेंटचा कॉलम बघा बरं काय आलं, टी 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 सगळे टी आहे. लिहा म्हणते हे ऑल व्हॅल्यूज इन लास्ट column are true. That is T. Therefore, given statement pattern is काय आहे टॉटोलॉजी. येणं लक्षात, सगळे टी आले त्याच्यामुळे हे काय आहे टॉटोलॉजी आहे. जर 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 एक जरी याच्यातलं फॉल्स आला असतं, समजा हा जर या ठिकाणी फॉल्स आला असता, तर मी याला काय म्हणलं असतं, कॉन्टिन्युअन्सी म्हणलं असतं. येतं लक्षात, जर सगळेच एफ आले असते, सगळेच एफ आले असते, तर मात्र मग मी त्याला या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन म्हटलं असतं. या ठिकाणी सगळे टी आले त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं या ठिकाणी टॉटोलॉजी आहे. क्लिअर सगळ्यांना. चल पुढचा प्रश्न बघूया त्या ठिकाणी, राईट कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड क्वार्टर पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. बघा लक्षात घ्या, असा प्रश्न आपल्याला 3 किंवा कदाचित 4 मार्कांना सुद्धा काही वेळेस विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण त्याला 3 मार्कांच्याच कॅटेगरीमध्ये म्हटलेलं आहे. जर पेपर सोपा आला तर 4 मार्कांना सुद्धा विचारलेलं आहे भरपूर परीक्षांमध्ये. तर लक्षात घ्या, याला काय करायचं, सुरुवातीला याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी बघा जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत, तर 2 स्टेटमेंट त्याला आपण वेगळे करून घेऊ. बघा लक्षात घ्या, मी या ठिकाणी म्हणतो समजा लेट पी आणि क्यू.
हे जे काही 2 स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. तर बघा इफ, इफच्या नंतर जे असणार आहे, इफच्या नंतर जे असणार आहे, तर ते पी. ओके. इफच्या नंतर जे असणार आहे ते पी. मग पी काय आहे? व्होल्टेज. पी काय आहे? व्होल्टेज इन्क्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीजेस. देनच्या नंतर जे असेल, देनच्या नंतर जे असेल, तर ते काय असेल? क्यू असेल. मग क्यू काय आहे या ठिकाणी? करंट डिक्रीजेस. करंट डिक्रीजेस. म्हणजेच मग मी म्हणू शकतो देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन कंपाउंड स्टेटमेंट. गिव्हन कंपाउंड स्टेटमेंट इज काय असेल याचा सिम्बॉलिक फॉर्म? पी क्यू. इफच्या नंतर जो असेल तो पी, देनच्या नंतर जो असेल तो क्यू आणि दोघांच्या मध्ये एरो म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. इफ पी देन क्यू. हे सगळ्यात. आता बघा जे आपण इथपर्यंत लिहिलेलं आहे तो झाला फक्त सिम्बॉलिक फॉर्म. आता मला त्याचं करायचं आहे कॉन्व्हर्स, त्याचं करायचं आहे इन्व्हर्स, त्याचं करायचं आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता या ठिकाणी घेतो मी त्याचा कॉन्व्हर्स. बघा कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असेल? फक्त पीच्या जागी क्यू, क्यूच्या जागी पी म्हणजे तो मिळेल मला या ठिकाणी क्यू इम्प्लाइज पी. मग त्याचं स्टेटमेंट काय असेल? तर इफ क्यू देन पी. क्लिअर सगळ्यांना? इफ क्यू देन पी. ओके. मग त्याला आपण या वर्ड टाइप मध्ये कसं लिहिणार? वर्ड टाइप मध्ये कसं लिहिणार? इफ क्यू. क्यू काय आहे सांगा मला या ठिकाणी? क्यू काय आहे? क्यू काय आहे? करंट डिक्रीजेस. लिहा मग. इफ करंट डिक्रीजेस. इफ करंट डिक्रीजेस देन पी काय आहे? व्होल्टेज इन्क्रीजेस. येतं लक्षात? हा झाला आपला कॉन्व्हर्स. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बघा त्याचा इन्व्हर्स. बरोबर? चला आता इन्व्हर्स काय असतो? द्या मग इथे हिअर इन्व्हर्स ऑफ कुणाचा? पी इम्प्लाइज क्यूचा. काय सांगितलं तुम्ही इन्व्हर्स सांगा, सांगा. काय सांगितलं होतं? तर पीच्या जागी पी, क्यूच्या जागी क्यू. फक्त दोघांचा काय करा म्हटलं होतं? दोघांचा काय करा म्हटलं होतं? या ठिकाणी निगेशन करा. म्हणजे पीचं निगेशन करा, क्यूचं निगेशन करा. ओके. म्हणजेच या ठिकाणी मी काय लिहू शकतो? याला जर आता वर्डमध्ये लिहायचं आहे तर इफ बघा पीचा निगेशन. पी काय आहे? व्होल्टेज इन्क्रीजेस. ओके. व्होल्टेज इन्क्रीजेस. मग व्होल्टेज इन्क्रीजेस याचा निगेशन काय होईल? व्होल्टेज नॉट इन्क्रीजेस. फक्त नॉट लावायचं तिथं. ओके. घ्या मग इथं इफ व्होल्टेज व्होल्टेज नॉट इन्क्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीज होतो आहे. नॉट इन्क्रीजेस म्हणणार मी इथं. काय म्हणणार? नॉट इन्क्रीजेस. ठीक आहे. पण आता थोडंसं ग्रामॅटिकली बघा. ग्रामरमध्ये काय सांगतं? ग्रामरमध्ये काय सांगतं? त्या नॉटच्या आधी काहीतरी लाव. ॲमिजा, वाजवेल काहीतरी लावतात ना तुम्ही. मग या ठिकाणी काय असेल? तर डज नॉट. काय असेल? डज नॉट इन्क्रीजेस. देन ओके. निगेशन क्यू. करंट डिक्रीजेस. याचं निगेशन काय बनेल? करंट नॉट डिक्रीजेस. करंट नॉट, करंट नॉट. मग काय येईल या ठिकाणी सांगा? करंट डज नॉट डिक्रीजेस. डिक्रीजेस. हे बघा कसे क्लिअर. चला आता काय राहिलं सांगा या ठिकाणी? आता काय राहिलं? आपण काय काय घेतलं या ठिकाणी? आता घ्यायचं आहे आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. घ्या या ठिकाणी काय असेल सांगा? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहा इथं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ कुणाचा? पी इम्प्लाइज क्यूचा इज काय सांगितलं होतं? सांगा काय सांगितलं होतं? तर काय काय म्हटलं या ठिकाणी? पीच्या जागी घ्या क्यू. ओके. पीच्या जागी घ्या क्यू आणि क्यूच्या जागी घ्या पी आणि नंतर दोघांचा पण काय करा या ठिकाणी? दोघांचा पण काय करा? इन्व्हर्स करा. इन्व्हर्स क्यू, इन्व्हर्स पी. म्हणजेच या ठिकाणी स्टेटमेंट काय असेल सांगा? स्टेटमेंट काय असेल? इफ क्यू, क्यूचा निगेशन. क्यू काय आहे या ठिकाणी? करंट डिक्रीजेस. मग त्याचं काय असेल सांगा? कर डज नॉट डिक्रीजेस. देन पीचा निगेशन, पीचा निगेशन. व्होल्टेज डज नॉट. व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज दिलंय ना व्होल्टेजसाठी. व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. येणं लक्षात? बघा या ठिकाणी आपण काय काय लिहिलं? आपण कॉन्व्हर्स लिहिला, नंतर इन्व्हर्स लिहिला आणि नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिला. ठीक आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये 3 आणि जर पेपर खूपच सोपा आला तर 4 मार्कांना येऊ शकतो. आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहाव्या लागतात. सेक्शन डी हा 4 मार्कांना विचारला जातो. 4 मार्कांना या टाइपचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. राइट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट.
कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. या प्रकारचं आपल्याला एक स्विचिंग सर्किट देतील. त्याचं आपल्याला एक स्विचिंग टेबल, ओके, ज्याला आपण इनपुट आउटपुट टेबल म्हणतो, तो आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि इंटरप्रेट म्हणजे त्याचं कन्क्लुजन आपल्याला लिहायचं आहे. बघा मी सुरुवातीला जर एक टेबल घेतो या ठिकाणी आणि जो काही आपल्याला सर्किट दिसतो आहे तर त्याचं आपण कन्व्हर्जन करून घेऊया सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. बघा काय काय दिसतं आहे या ठिकाणी. हे 2 स्विच आहेत बघा. हे 2 स्विच कसे आहेत एकमेकांना सीरीजमध्ये. हे 2 स्विच आहेत बघा. कशा आहेत एकमेकांना सीरीजमध्ये. आणि मग हे 3 स्विच या ठिकाणी कशा आहेत एकमेकांना पॅरलल. बघा बरं या ठिकाणी काय काय दिलंय. तर S1 दिलंय, S2 दिलाय. S1, S2 ओके म्हणजे 2च या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट घ्यायचे आहे. मग बघा लक्षात घ्या मी या ठिकाणी म्हणतो लेट, या ठिकाणी लिहूयात आपण लेट P इक्वल टू स्विच 1 बरोबर दॅट इज S1 ऑन म्हणतो. चालेल. त्याच्यानंतर मी म्हणतो क्यूला म्हणतो स्विच 2 दॅट इज S2 ऑन. त्यानंतर बघा S1, S2 या दोघांमध्ये काय म्हणलंय स्विच 1 स्विच 2. त्यानंतर त्याचा डॅश दिलाय बघा, डॅश दिलाय याचा अर्थ मी त्याला काय म्हणू शकतो या ठिकाणी कॉम्प्लिमेंट म्हणणार बरोबर. मग मी काय म्हणणार निगेशन P बरोबर याला म्हणतो कॉम्प्लिमेंट. ओके म्हणजेच काय जो स्विच 1 आहे इज ऑफ कंडिशन मध्ये आहे. क्लिअर. त्यानंतर जो निगेशन क्यू आहे तर निगेशन क्यूला म्हणतो मी या ठिकाणी S2 इज ऑफ. ओके म्हणजेच पीच्या अपोजिट आणि क्यूच्या अपोजिट इथपर्यंत क्लिअर. आता काय करायचं या ठिकाणी याचं सुरुवातीला आपण करूयात कन्व्हर्जन करू सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. ठीक आहे बघा या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू याला आपण. हा चार्ट घेऊया सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. बघा मग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं बनेल या ठिकाणी सांगा. हिअर symbolic form of switching circuit is काय असेल सिम्बॉलिक फॉर्म सांगा मला या ठिकाणी. जे दोघे सिरीज मध्ये आहेत तर सिरीज साठी आपण काय घेतो अँड आणि जे तिघे पॅरलल मध्ये आहेत ओके पॅरलल मध्ये मग पॅरलल साठी काय घेतो आपण ऑर. म्हणजेच पहिले असेल S1 म्हणजेच P ओके मी काय घेतलं मग या ठिकाणी C ऑर बरोबर P ऑर हा दुसरा वाला S1 S2 ही कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. मग ते दोघं आहेत अँड मध्ये म्हणजे या ठिकाणी काय असेल तर P पण तो कोणता आहे डॅश आहे म्हणून या ठिकाणी म्हणतो निगेशन बरोबर. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो S1 म्हणजेच तो काय आपला S1 डॅश. या ठिकाणी जो ऑफ म्हणला आपण तो आहे S2 डॅश. क्लिअर सगळ्यांना. म्हणजे या ठिकाणी असेल निगेशन P अँड निगेशन Q. ओके आता बघा या ठिकाणी काय असेल P अँड या ठिकाणी झाला माझा P अँड सर्किट. आता बघा स्विचिंग सर्किट घेत असताना जसं की आपण बघितलं ट्रुथ टेबल बघितलं होतं आपण. ट्रुथ टेबल मध्ये काय आहे बघा या ठिकाणी किती स्टेटमेंट आहेत 1 2 3 ओके म्हणजे या ठिकाणी ट्रुथ टेबल साठी रो किती असणार आहे 2 त्याचा पॉवर 2 म्हणजे 4 असतील. ओके मग 4 असतील तर मग काय येऊ या ठिकाणी बघा पहिल्या कॉलम साठी मी P लिहितो दुसऱ्या कॉलम साठी मी Q लिहितो. ओके आता P तर दोनदा काय करणार दोनदा किती दोनदा येऊ. पण आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी जो काही स्विचिंग टेबल याचा लिहायचा आहे स्विचिंग टेबल तर स्विचिंग सर्किट साठी बोर्डला अपेक्षित आहे की तुम्ही या ठिकाणी F आणि T नका लिहा. या ठिकाणी 1 आणि 0 म्हणजे 1 आणि 0 ना T च्या जागी 1 F च्या जागी 0. ओके हे फक्त आणि फक्त या स्विचिंग सर्किट साठी स्विचिंग टेबल साठी सांगा. मग T च्या जागी 1 F च्या जागी 0. ठीक आहे म्हणजेच काय असं सांगा पीचा कॉलम काय असणार मला 1 1 0 0. ठीक आहे मग Q साठी एकदा 1 एकदा 0 एकदा 1 एकदा 0. ओके फक्त आणि फक्त हे स्विचिंग सर्किट साठी फक्त स्विचिंग सर्किटचा जो काही टेबल आहे ना त्याच्यासाठी. ओके अदरवाईज आपल्याला P आणि F असते. मग समोर मला घ्यायचं आहे निगेशन म्हणजेच काय Pचा निगेशन म्हणजेच काय असेल सांगा जो काही 1 नंबरचा कॉलम आहे त्याचं निगेशन. ओके सांगा मग 1चं निगेशन या ठिकाणी करूयात 0 1चं निगेशन 0 0चं निगेशन 1 0चं निगेशन 1. त्यानंतर मला घ्यायचं आहे निगेशन ऑफ Q म्हणजेच 2 नंबरचा जो काही कॉलम आहे त्याचं निगेशन 1चं निगेशन 0 0चा 1 1चा 0 0चा 1. काय करतो मी या ठिकाणी फक्त T च्या जागी F च्या जागी T. ओके चला या ठिकाणी हा झाला आपला 3 4 हा घेऊ त्या ठिकाणी 5. ठीक आहे मग 5 नंतर आपण बघूया हा निगेशन P आणि निगेशन Q. निगेशन P अँड निगेशन
क्यू. ठीक आहे. आता बघा निगेशन पी आणि निगेशन क्यू. निगेशन पी आणि निगेशन क्यू म्हणजे हा आपला 3 नंबर आणि 4 नंबर. 3 नंबर आणि 4 नंबर. अँड साठी काय आहे? अँड साठी काय आहे? जर दोघी पी असेल तर टी. म्हणजेच 1-0 मध्ये बोलत असताना काय? दोन्ही 1-1 असेल, दोन्ही 1-1 असेल तर 1. दोन्ही 1-1 असेल तर 1. अदरवाईज 0. ठीक आहे. अदरवाईज फॉल्स असतं ना. अँड मध्ये जर टी असेल, ठीक आहे, ट्रू असेल तर true. नाही ते सगळे फॉल्स असतात. म्हणजे सगळे 0. क्लिअर सगळ्यात? चला. आता या ठिकाणी घेऊयात आपण पी अँड क्यू. बघा पी अँड क्यू घेत असताना कोण बघावं लागेल मला? तर 1 नंबर, 2 नंबर, 1 नंबर, 2 नंबर. परत त्याच्यामध्ये ते काय अँड आहे. अँड आहे म्हणजेच काय? जर 1 अँड 1 असेल तर 1. अदरवाईज 1 0 0, 0 1 0 आणि 0 0 0. या सगळ्यांना आता बघा, या ठिकाणी आपण काय केले आतापर्यंत बघा. आपण याचं घेतलं आणि पी अँड क्यू याचं बनवलं. ओके. आता आपल्याला तिघं पण ऑरमध्ये आहेत. ठीक आहे. तिघं म्हणजेच कोण म्हणायचंय म्हणा? 1, 2, 3. हे तिघं पण ऑरमध्ये आहेत. आता तिघांसाठीच डायरेक्ट बँक वापरणार आपण. मग काय करू? यांना एक जोडी करू. ह्या दोघांचं घेऊ एकदा. नंतर ह्या दोघांचं. आता तिघं पण स्टेटमेंट ऑरमध्ये आहे. असोसिएट करू. कोणते बी दोघं घेतले काय हरकत नाही. मग मी काय करतो? हा पहिला लिस्ट घेतो. म्हणजेच काय घेतो या ठिकाणी 7 नंबरचा कॉलम बनेल बघा माझा असा. पी ऑर ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके. म्हणजेच मला काय बघावं लागेल या ठिकाणी सांगा? मला काय बघावं लागेल या ठिकाणी? पहिले बघायचं आहे पी म्हणजेच हा 1 नंबर. त्यानंतर बघायचं आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू म्हणजे 5 नंबर. 1 नंबर आणि 5 नंबर बघा दोघांच्यामध्ये ऑर. 1 नंबर आणि 5 नंबर बघा दोघांच्यामध्ये ऑर. आता ऑर काय सांगतो? ऑर काय सांगतो? जर दोन्ही पण फॉल्स असेल, फॉल्स ऑर फॉल्स तरच फॉल्स. ओके. म्हणजे जिथे सांगताना काय? जर दोन्ही पण 0-0 असेल, दोन्ही पण 0-0 असेल तरच 0 अदरवाईज 1 असेल. बघा बरं 0-0, 0-0 हां, इथं आहे बघा. 0 0 हे दोघी 0-0 आहे त्याचा अर्थ इथे 0 असेल. अदरवाईज बाकी सगळे 1. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय आहे 0-1 म्हणजेच 1 असेल. 1-0, 1-0 सगळी 1 असेल. आता सगळ्यात शेवटचा आणि आपला जो काही आपल्याला रिझल्ट देणार आहे तो. रिझल्ट कोण देणार आहे? तर पी ऑर ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके. ऑर कुणासोबत? पी अँड क्यू. ठीक आहे. बघा जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं, हा आपण या ठिकाणी 7 नंबरमध्ये घेतलेला आहे बघा. ठीक आहे. हा आपण या ठिकाणी कुठे कॅल्क्युलेट केला? 7 नंबर. 7 नंबरमध्ये काय कॅल्क्युलेट केला आपण? पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. तो 7 नंबरमध्ये या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि पी अँड क्यू कुठं? 6 नंबरमध्ये कॅल्क्युलेट केला आहे. ठीक आहे. 6 नंबरवर म्हणजेच काय 7 ऑर 6. 7 ऑर 6 आपल्याला बघायचं आहे. आता बघा ऑरचं रिलेशन काय सांगतं? ऑरचं रिलेशन जर दोन्ही 0-0 असेल तरच 0. ऑरचं रिलेशन दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स. अदरवाईज ट्रू असते. 1-1 ट्रू म्हणजे 1. 0-1 1. 0-1 क्लिअर सगळ्यांना? ओके. चला या ठिकाणी मी याला थोडंसं छोटं करून घेतो. स्विचिंग सर्किटसाठी आपण या ठिकाणी याचा स्विचिंग टेबल ज्याला की आपण इनपुट आउटपुट टेबल म्हणतो तो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. बघा आपल्याला नंतर या ठिकाणी प्रश्न विचारला इंटरप्रेट म्हणजे याचं कन्क्लुजन लिहा. मग आता याचं कन्क्लुजन काय असेल बघा. तर कन्क्लुजन बघत असताना फक्त जो काही शेवटचा कॉलम आहे, जो काही आपला मेन रिझल्ट आहे तोच बघायचा. बाकीच्यांशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. तर बघा तो टेबल बघा या ठिकाणी आपल्याला काय मिळत आहे म्हणजे जो काही लॅम्प आहे तर तो ऑन कंडिशनमध्ये आहे. केव्हा? यावेळेस ऑन आहे, ऑफ आहे, ऑफ. ठीक आहे. काय आहे बल्ब एकदाच ऑफ आहे. 1, 2, 3 3 वेळेस ऑन आहे. मग ऑन केव्हा आहे? तर हा ऑन आपण फक्त आणि फक्त याला बघितल्याच्या नंतर जितके आपल्याकडे स्टेटमेंट आहेत, किती स्टेटमेंट आहेत? 1 आणि 2. पी आणि क्यू 2च या ठिकाणी आपल्याला मेन स्टेटमेंट आहे. तेच बघायचं फक्त. बघा बरं 1 आहे केव्हा? जर पहिला ऑन आहे, दुसरा ऑन आहे तर ऑन आहे. पहिला ऑन, दुसरा ऑफ, ऑन आहे. दोन्ही ऑफ तरी पण ऑन आहे. परंतु जर पहिला ऑफ असेल, दुसरा ऑन असेल, त्याच कंडिशनला त्या ठिकाणी आपलं स्विचिंग टेबलचं जे काही आउटपुट भेटणार आहे, जे काही आपल्याला शेवटचं कन्क्लुजन भेटत आहे, जे शेवटचं आपल्याला या ठिकाणी आउटपुट भेटत आहे, तर ते त्या ठिकाणी ऑफ मिळेल. केव्हा? ज्यावेळेस स्विच 1 म्हणजे P1 सी जो ऑफ असेल, Q ऑन असेल, त्या कंडिशनला आपला जे काही लॅम्प आहे, तर तो ग्लो होणार नाही, तो ग्लो नाही होणार म्हणजेच बंद असेल. येतं लक्षात या ठिकाणी? म्हणजेच मग मी कन्क्लुजन काय लिहिणार, की आपलं जे काही स्विचिंग सर्किट आहे, जो काही लॅम्प आहे, तो ऑल्वेज ग्लो होईल. ऑल्वेज ग्लो होईल. फक्त ज्यावेळेस पी बंद असेल, क्यू चालू असेल. म्हणजेच पी कोण आहे? स्विच 1 S1. तर S1 बंद आणि S2 चालू. त्या कंडिशनला आपला लॅम्प ग्लो होणार नाही. ते या ठिकाणी कन्क्लुजन लिहायचं. ओके. आता तुम्ही म्हणसाल, "सर मग जर दोन्ही बंद असतील, लॅम्प कसा ग्लो होईल?" तर लक्षात घ्या. काय सांगितलंय? ओके. या ठिकाणी तुम्हाला
या सर्किटवरती सांगा. जर समजा दोन्ही पण बंद असतील, स्विच 1 पण बंद आहे, स्विच 2 पण बंद आहे, तरी पण लॅम्प चालू कसा राहील तर लक्षात घ्या. समजा आपला या बॅटरीमधून करंट फ्लो व्हायला चालू झाला. स्विच 1 बंद आहे, 2 बंद आहे. 1 बंद आहे, 2 बंद. 1 बंद आहे याचा अर्थ त्याचं निगेशन, बंदचं निगेशन हा चालू आहे ना. 2 पण बंद आहे, बंदचं निगेशन चालू आहे. ओके, म्हणजे हे चालू आहे, तर करंट काय होईल या ठिकाणी? चालू, चालू, चालू. लॅम्प ग्लो होईल. क्लिअर सगळ्यांना? जर मी म्हटलं काय, की पहिला बंद दुसरा चालू, पहिला बंद दुसरा चालू. बघा, पहिला बंद म्हणजेच करंट या ठिकाणी इथे येऊन स्टॉप झाला. क्लिअर सगळ्यांना? आता पहिला बंद म्हणजे करंट इथून येऊन या ठिकाणी परत स्टॉप झाला. समोर जायचं काही प्रश्न नाही. पहिला बंद. मग बंदचा निगेशन, बंदचं निगेशन काय असेल या ठिकाणी? चालू आहे म्हणजे जाईल. बरोबर? आता या ठिकाणी क्यू काय आहे? चालू आहे, क्यू चालू आहे. ओके, म्हणजे स्विच 2 चालू आहे. स्विच 2 चालू आहे, पण त्याचं निगेशन होत नाही म्हणजे करंट इथंच सुटला. तर फक्त आणि फक्त ह्याच कंडिशनला किंवा ज्यावेळेस S1 चालू सॉरी S1 बंद आहे आणि S2 चालू आहे, त्या कंडिशनला लॅम्प ग्लो होणार नाही. अदरवाईज सगळ्या कंडिशन्समध्ये लॅम्प ग्लो होईल. ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपला मॅथेमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर या ठिकाणी थांबवूयात. जर तुम्हाला काही डाउट्स असतील, काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मॅथेमॅटिकल लॉजिक जो काही 12 बोर्डचा चॅप्टर आहे तो अत्यंत सोपं वाटायला लागेल. चला, तुम्हाला काही डाउट्स असतील, काही अडचणी असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यानंतर तुम्हाला कोणत्या चॅप्टरसाठी व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी कळवा. तसं तर आपण बोर्डच्या परीक्षेच्या आधीच तुमचे सगळे चॅप्टर आपण घेणार आहोतच. मात्र तुमची काही जर डाउट्स असतील काही पर्टिक्युलर चॅप्टर्समध्ये तर ते सुरुवातीला आपल्याला कव्हर करता येतील. चला, भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.